नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमित वाडीकर उडानच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्या पहिल्या चॅप्टर मधला शेवटचा राहिलेला घटक ज्याला आपण पहिला जो चॅप्टर होता, मोठा चॅप्टर होता, आपण त्याला अबक सीरीजमध्ये म्हणजे ए-बी-सी अशा सीरीजमध्ये आणलेलं होतं. आज आपली जी शेवटची सीरीज आहे सी नंबरची, ते म्हणजे आज आपण शिकणार आहोत अर्थव्यवस्थेचे क्षेत्रे. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, की अर्थव्यवस्थेचे क्षेत्रे कशी विभाजित झालेली असतात? सांगा मला. अर्थव्यवस्थेचे जे क्षेत्रे आहेत आपल्याला कल्पना येते की प्राथमिक, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि पंचम अशा स्वरूपामध्ये आपण जसं विभाजन करत आलेलं आहे. हे विभाजन कशाच्या स्वरूपात किंवा कशावर आधारित आहे की बाबा प्रथम जसं आपण त्याला म्हणलं की प्राथमिक. प्राथमिक म्हणजे ज्याच्यामध्ये कृषी किंवा ऍग्रीकल्चर ह्याचा जास्त प्रभाव राहिलेला आहे. समजा आपण आता एखादा आफ्रिकेतला देश घेऊयात समजा केनिया. केनियाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कशाचा डॉमिनन्स आपल्याला दिसतोय? कृषीचा दिसतोय. साहजिक आहे. त्यामुळे आपण केनियाच्या अर्थव्यवस्थेला आपण प्राथमिक क्षेत्रावर आधारलेली अर्थव्यवस्था असं म्हणू शकतो. परंतु भारताच्या बाबतीमध्ये स्थित्यांतर झालं. म्हणजे एका कोण्या काळामध्ये भारताची जी अर्थव्यवस्था होती ती कृषी आधारित होती. परंतु आजच्या घडीला ती सेवा क्षेत्रावर आधारित असणारी आपली अर्थव्यवस्था आहे. त्यामुळं भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप कोणी आपल्याला विचारलं तर आपण त्याला सेवा आधारित क्षेत्र असं म्हणतो किंवा सेवा क्षेत्र आधारित असणारी अर्थव्यवस्था असं सुद्धा आपण त्याला म्हणतो. त्यामुळं भारताच्या जीडीपी मध्ये ज्या घटकाचा प्राबल्य राहिला तो म्हणजे टर्शरी क्षेत्र किंवा त्याला आपण तृतीय क्षेत्र सुद्धा असं म्हणतो. तर आज आपल्याला हे एकंदरीत समजून घ्यायचं की प्राथमिक, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ आणि पंचम क्षेत्र हे नेमके काय आहेत आणि कशामुळे त्याची ओळख झाली आहे. आता ट्रेडिशनली म्हणजे ज्याला आपण पारंपरिक अर्थव्यवस्थेमध्ये आतापर्यंत आपण 3 क्षेत्रांचा प्रमुख मानत होतो. 3 क्षेत्र कोणकोणते आपण आतापर्यंत प्रमुख मानत आलेले आहोत? ए, बी, सी जे असं डिव्हिजन केलं म्हणजे 1, 2 आणि 3 स्वरूपामध्ये. तर आपल्याला लक्षात काय यायला पाहिजे? सगळ्यात पहिलं काय होतं? प्राथमिक. बरोबर? त्यानंतर द्वितीय आणि त्यानंतर आपण म्हणतो तृतीय. हे काय आहे? हे 3 प्रकार आहेत. कशा पद्धतीनं? पारंपरिक पद्धतीनं. जेव्हा आपण याचं विभाजन करू तेव्हा. परंतु काय झालं ना, परंतु काय झालं? तंत्रज्ञान आणि ज्ञान आधारित तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी आणि नॉलेज या 2 पॅरामीटरमुळं किंवा या 2 घटकांमुळं काय म्हणता येईल, की आपल्याला चतुर्थ क्वाटर्नरी आणि पंचम म्हणजे क्विनरी या 2 क्षेत्रांची आपल्याला ओळख झालेली आहे. ठीक आहे. आता आपण थोडे डिटेलमध्ये बघू. आता आपण इथे आलेलो आहोत ते म्हणजे प्राथमिक क्षेत्राचा तर आपण अभ्यास करूया. ठीक आहे. तर प्राथमिक क्षेत्राचा अभ्यास काय आहे? सगळ्यात पहिलं बघा त्याला आपण नावच काय दिलं? प्राथमिक. प्राथमिक म्हणजे सुरुवातीचं. तर सुरुवातीचं कशावरून आहे? नैसर्गिक संसाधनावर आधारित उत्पादन क्षेत्र. समजा आता केनिया नावाचा देश आहे. केनिया नावाच्या देशामध्ये या युगांडा नावाच्या देशामध्ये आजही कृषी आधारित अर्थव्यवस्था म्हणून ते ओळखले जातात. आता का बरं? कारण की तिथे काय झालेलं आहे ना, ज्ञान किंवा तंत्रज्ञान याचा विकास न झाल्या कारणास्तव ते अजूनही प्राथमिक अर्थव्यवस्थेतच अडकून आहेत. बरोबर आहे? भारत पण कोणा एका काळामध्ये असं म्हणता येईल, की भारताच्या एकंदरीत जीडीपी मध्ये प्राथमिक क्षेत्राचा वाटा मोठा होता. परंतु आजच्या घडीला जर भारतीय अर्थव्यवस्थेची आपल्याला ओळख जर कोणाला करून द्यायची असेल, तर आपण त्याला सेवा आधारित अर्थव्यवस्था असं म्हणत असतो. म्हणजे तृतीय क्षेत्रावर आधारित अर्थव्यवस्था असे म्हणत असतो. ठीक आहे. तर आता लक्षात घ्या आपण आता प्राथमिक क्षेत्रामध्ये काय की जे की नैसर्गिक संसाधनावर आधारित उत्पादन क्षेत्र तिथे घेतलं जातं. ठीक आहे. किंवा त्याला असं म्हणता येईल अजून की नैसर्गिक संसाधनांवर थेट अवलंबून असलेले क्षेत्रे. कच्चा माल उपलब्ध करून देण्याचे मुख्य कार्य या माध्यमातून या प्राथमिक क्षेत्राच्या माध्यमातून होत असते. प्रामुख्याने कृषी प्रधान आणि विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये याचा वाटा मोठा असतो. आज भारताच्या जीडीपी मध्ये 15 ते 18% वाटा हा प्राथमिक क्षेत्रच आहे. असं नाही की भारताच्या अर्थव्यवस्थेमधून प्राथमिक क्षेत्राचा वाटा घटलाय का म्हणजे 10च्या खाली जर गेला जीडीपी मधलं त्याचं कॉन्ट्रीब्युशन तर आपण त्याला एकंदरीत म्हणू शकतो की त्याचा वाटा घटला. परंतु आताच्या अवस्थेमध्ये जर विचार केला तर 15 ते 18% कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते प्राथमिक क्षेत्राचं आपल्याला दिसून येते. त्या कारणास्तव आपण असं म्हणू शकतो की प्रामुख्याने कृषी प्रधान आता भारत कृषी प्रधान नाहीये सेवा प्रधान आहे. परंतु प्रामुख्याने कृषी प्रधान असलेला देश कोणता आहे? जसे की दक्षिण आफ्रिकेमधले बरेच देशाचा इथे उल्लेख आपल्याला करता येऊ शकतं. ठीक आहे.
किंवा अफगाणिस्तानचा पण उल्लेख करू शकता. सध्याच्या घडीला अफगाणिस्तानमध्ये ते अक्रोड वगैरे एक्सपोर्ट करणे. हालाकी थोडंसं अधिक वेगवेगळे उत्पादन त्याच्यामध्ये तांदूळ वगैरे पण येतं. जसं की पाकिस्तान मधला सिंधचा जो प्रांत आहे तिथून तांदूळ, कांदे पण सुद्धा खूप उत्पादित केलं जातं. त्यामुळे आपण ऍटलीस्ट अफगाणिस्तानची तरी ओळख असं म्हणू शकतो की बाबा कृषी प्रधान अर्थव्यवस्था त्यांचा डॉमिनंट भाग राहिलेला आहे. ठीक आहे. भारताच्या बाबतीमध्ये मात्र सेवा क्षेत्राचं राहिलेलं आहे, तृतीय क्षेत्राचं राहिलेलं आहे. मात्र प्राथमिक क्षेत्राचं महत्व काही संपलं का नाही? का नाही संपलं? कारण की आजही अन्न आणि कच्च्या मालाचा पुरवठा करण्याचं कार्य प्राथमिक क्षेत्र करतात. आता भारतासारख्या देशामध्ये फूड सिक्युरिटी खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. सगळ्यांना कल्पना येते. भारतामध्ये सामाजिक अन्याय आहे. वितरणाच्या समस्या आहेत, जे की आपण पहिल्या चॅप्टरमध्ये शिकलो. मग अशा कारणास्तव वितरणाची समानता साध्य करण्यासाठी ऍटलीस्ट आपल्याला अन्नातल्या घटकाची वितरणात्मक समस्या तरी कमीत कमी करण्यासाठी आपल्याला अन्नाची आवश्यकता आहे. कारण की भारतामध्ये लोकसंख्या खूप जास्त आहे. 140 करोडचा देश आहे. आर्थिकदृष्ट्या जर बघितलं तर विषम देश आहे. म्हणजे विषमतेचं जे प्रमाण आहे, इकॉनॉमिक इनइक्वालिटी जे आहेत भारतासारख्या देशामध्ये मोठे आहे. मग अशा कारणास्तव आपल्याला लक्षात घ्यावं लागतं, की अन्न हा जो आहे म्हणजे ज्याला आपण फूड सिक्युरिटी ज्याला म्हणतो, अन्न सुरक्षा जे म्हणतो, ते साध्य करण्यासाठी तरी आपल्याला प्राथमिक क्षेत्राचा खूप मोठा आधार आहे, गरज सुद्धा आहे. ठीक आहे. आता इव्हन काही प्रमाणात रोजगार निर्मिती सुद्धा यावर आधारित आहे. जवळपास आता आपले अजून 48% लोक जी आहेत, 48% जी लोकसंख्या आहे, ती आजही कृषीवर आधारित आहे. म्हणजे त्यांना जे काही रोजगार मिळते 48% लोकसंख्येला भारताच्या, ते कशावर मिळते? ह्या प्राथमिक क्षेत्रावरच भेटते, ज्याला की आपण कृषी क्षेत्र सुद्धा म्हणतो. आणि सगळ्यात अजून एक महत्वाचं म्हणजे औद्योगिक क्षेत्रासाठी कच्चा माल पुरवण्याचं काम जे आहे हे प्राथमिक क्षेत्र करत असतं. ठीक आहे. आता काही सांख्यिकी आहे. थोडंफार त्याचा अभ्यास आपल्याला आवश्यक आहे, कारण की आपला नवीन पॅटर्न असल्या कारणास्तव या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला सामोरं जाताना आपल्याला वेळोवेळी इकॉनॉमिक सर्व्हे, काही बजेटमधल्या घटक, इंडिया ॲट 75 किंवा अधिक वेगवेगळ्या पद्धतीचे रिपोर्ट्स जे आहेत आपल्याला त्यांचा उपयोग करावा लागतो किंवा तिथून आपल्याला संदर्भ म्हणून त्याचा वापर करून तो डेटा आपल्याला कलेक्ट करावा लागतो. ठीक आहे. मग आता त्या अनुषंगानेच आपण इथं फक्त काही डेटा आपल्याकडे आहे. As of the latest available data from the Periodic Labor Force Survey, ज्याला आपण PLFS म्हणतो, for the year 2023-24, approximately 46.1% India's workforce is employed in the agriculture sector. जे की आताच मी पूर्वीच सांगितलं तेच प्रमाण होतं. बरोबर आहे. आता पुन्हा एकदा आपण ती सांख्यिकी बघतो. पिरियडिक लेबर फोर्स सर्वे जे आहे त्याच्या नुसार 46.1 म्हणजे 46.1% लोक आजही प्राथमिक क्षेत्रावर आधारलेले आहेत. कार्य करतात किंवा आधारलेले आहेत. आता खरं तर हे खूप जास्त आहे. म्हणजे समजा एक तर प्राथमिक क्षेत्राचं जीडीपी मधलं जर प्रमाण बघितलं तर 15 ते 18% आसपास आहे. परंतु किती लोक अजूनही प्राथमिक क्षेत्रात अडकून आहेत? तर 46.1% पीपल ऑफ दिस नेशन आर वर्किंग ऑन द प्रायमरी सेक्टर. आता हे खरं तर चांगलं नाहीये. कारण की जर आपल्याला एक डेव्हलप नेशन म्हणून पुढे यायचं असेल 2047 पर्यंत, भारताला जर विकसित राष्ट्र व्हायचं असेल, तर आपल्याला या सेक्टर मधल्या लोकांचं ट्रान्झिशन करावं लागेल किंवा त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल. म्हणजे त्यांचं स्थित्यांतर घडवून आणावं लागेल. म्हणजे आता बघा, पहिल्या चॅप्टरमध्ये सेकंड चॅप्टरमध्ये इकॉनॉमिक्सच्या आपण तुलना केली ती भारतीय अर्थव्यवस्थेची चीन सोबत. तुम्हाला लक्षात आलेलं होतं की माओच्या काळामध्ये चायनामध्ये खूप लोक शेतीवर अडकून पडलेली दिसली आपल्याला. पण 1978 ला जेव्हा चायनानं आपल्या ज्या पॉलिसीज ज्या आहेत, धोरणं जे आहेत अर्थव्यवस्थेचे बदलले, डेंग ओपिंगच्या काळामध्ये. तर डेंगच्या काळामध्ये चायनामध्ये 1978 मध्ये मोठ्या प्रमाणात तो स्थित्यांतर घडवून आणला. स्थित्यांतर काय घडवून आणला? की कृषी क्षेत्रात जे लोक काम करू लागले, त्यांना चायनानं काय केलं, चीननं काय केलं, त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन केलं किंवा त्यांचं स्थित्यांतर घडवून त्यांना द्वितीय क्षेत्र आणि टर्शरी क्षेत्र जे आहे म्हणजे तृतीय क्षेत्रामध्ये त्यांचं स्थित्यांतर घडवून आणलं. मग भारताला जर विकसित राष्ट्र व्हायचं असेल,
तर हे प्रमाण खूप जास्त आहे म्हणजे सध्या घडीला. मग हे आपल्याला कमी करावं लागेल. 46.1% म्हणून आपल्याला 30% यावं लागेल. 30 कडून 20% यावं लागेल. आणि ही जी पॉप्युलेशन कमी झालेली आहे, मग ती आपल्याला कुठे टाकावं लागेल पुढे? म्हणजे त्यांना कुठे ढकलावं लागेल, त्यांना पुश कुठे करावं लागेल? त्यांना पुश करावं लागेल एकतर आपल्याला सेकंडरी सेक्टरमध्ये किंवा टर्शियरी सेक्टरमध्ये, तृतीय क्षेत्रामध्ये. तर जेणेकरून काय होईल, की ही जी पॉप्युलेशन आहे ती स्किल ओरिएंटेड काम करू शकेल किंवा अल्प स्किलचे जे कामं राहतात, सब स्किलिंग जे कामं राहतात ते पण करू शकतात एमएसएमई सेक्टरमध्ये जाऊन सुद्धा. त्यामुळे आपल्याला ही पॉप्युलेशन परवडणार नाहीये. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर आपली पॉप्युलेशन आजही शेतीवर आधारलेली असेल, तर हे जे चित्र आहे हे चांगलं नाहीये, हे इथून आपल्याला लक्षात येतं. आता ह्याच्यात जीडीपी मधलं कॉन्ट्रीब्युशन बघा दिलेलं आहे इथं. म्हणजे आता मी फक्त एवढं सांगतो, की आता बघा जीडीपी मध्ये प्रायमरी सेक्टर किंवा कृषीचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, या सेक्टरचं म्हणजे प्रायमरी सेक्टर, प्राथमिक सेक्टरचं ते अवघे 15 ते 16% आहे. आणि लोक किती अडकून आहेत अजूनही? पॉप्युलेशन किती आहे अडकून याच्यामध्ये? जवळपास 46.1%. जर आपल्याला 2047 पर्यंत डेव्हलप देश व्हायचा असेल, विकसित राष्ट्र व्हायचं असेल, तर आपल्याला ह्याच्यातलं काय करावं लागेल, हे पॉप्युलेशन कमी करून आपल्याला मी म्हटलं 20 ते 25% वर न्यावी लागेल. आणि ही जी पॉप्युलेशन कमी झाली म्हणजे ह्याचाच अर्थ त्यातला काही लोकांचं आपण पुशिंग केलं म्हणजे त्यांना आपण ढकलून दिलं. कुठल्या सेक्टरमध्ये ढकललं? द्वितीय आणि तृतीय सेक्टरमध्ये त्यांना ढकललं. हे फार आवश्यक आहे. ठीक आहे. आता काय म्हणतोय, टू कंटिन्यू, हाय पर्सेंटेज ऑफ ऍग्रीकल्चर एम्प्लॉयमेंट अंडरस्कोर द चॅलेंजेस इन द ट्रान्झिशनिंग ऑफ द वर्कफोर्स टू द मोर प्रोडक्टिव्ह नॉन फार्म सेक्टर. तर ऍग्रीकल्चर मध्ये प्रोडक्टिव्हिटी नसते तेवढी. मग प्रोडक्टिव्ह सेक्टर कोणते आहेत? सेकंडरी सेक्टर आहे, टर्शरी सेक्टर आहे, जिथं तुम्हाला अधिक प्रोडक्टिव्ह काम करायला मिळतंय. तिथं अधिकच आपण काय करू शकतो, एक्सपोर्ट ओरिएंटेड काम करू शकतो. म्हणून आपल्याला ना या लोकांना जर तिकडे न्यायचं असेल, त्यासाठी आपल्याला एक पॉलिसी डिझाईन करावं लागेल, असं त्याचा अर्थ होतो. सो ऍड्रेसिंग धिस इश्यू इज अ क्रुशियल फॉर द एन्हान्सिंग द इन्कम लेवल अँड ओव्हरऑल इकॉनॉमिक ग्रोथ. आता ऍग्रीकल्चर मध्ये किंवा प्राथमिक सेक्टरमध्ये तेवढं इन्कम नाहीये, बरोबर आहे. प्रायमरी सेक्टरची अडचण काय? हे इन्कम जास्त जनरेट करत नसणारं सेक्टर म्हणून ओळखलं जातं. इन्कम जास्त जनरेट करत नाही म्हणजे त्याचा अर्थ इन्कम कमी जनरेट करतं. त्यामुळे भारतातही तुम्ही बघा ना, जे शेतकरी आहेत त्यांचा राहणीमानाचा दर्जा उंचावलेला दिसतो का तुम्हाला? नाहीये. आणि आजही ते सरकारवर डिपेंड आहेत. म्हणजे सरकारला एमएसपी जे आहे म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइजेस घोषित करावे लागतात. आणि त्या मिनिमम सपोर्ट प्राइसच्या आधारावरच त्यांचं इन्कम लेवल मेंटेन होतंय, जे की चांगलं चित्र नाहीये. तुम्ही कधी पाहिलात का, की सेकंडरी सेक्टर जे आहे, ज्याला आपण औद्योगिक क्षेत्र म्हणतो, त्याच्यामध्ये कधी एमएसपी सारख्या कन्सेप्ट होत्या का? नव्हता ना. म्हणजे एखादा जो उद्योग करणारा व्यापारी आहे, भांडवलदार आहे, त्याला काही सरकार सांगतं का, ही भाव आम्ही तुम्हाला ठरवून देतो? आता गहू आहे, गहू शेतकरी पिकवतो. परंतु त्याच्या जे किमती ठरतात, गहू पिकल्यानंतर बाजारपेठेमध्ये विकताना सरकारलाच किमती घोषित कराव्या लागतात. त्याला आपण म्हणतो मिनिमम सपोर्ट प्राइजेस. ठीक आहे, आधारभूत मूल्य व्यवस्था. मग आता आधारभूत मूल्य व्यवस्थेवर आपले शेतकरी जगत आहेत, कारण की त्यांचं इन्कम लेवल जे आहे कमी आहे. मग त्यांना तेवढा तरी आपल्याला आधार द्यावा लागेल. परंतु जास्त दिवस एवढी मोठी जर पॉप्युलेशन आपण ह्याच्यातच अडकून ठेवली म्हणजे प्रायमरी सेक्टरमध्ये किंवा प्राथमिक क्षेत्रामध्ये, तर आपण काय नाही होऊ शकत, डेव्हलप नेशन नाही बनू शकत. म्हणून आपल्याला या मोठ्या पॉप्युलेशनला स्थित्यंतर करून बिग पुश करावं लागणार आहे त्यांचं, अशा क्षेत्रामध्ये जिथं अधिकचं इन्कम देता जनरेट होतंय, अधिकची प्रोडक्टिव्हिटी आहे. मग अशी कोणती क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये अधिकची प्रोडक्टिव्हिटी आहे, अधिकचं इन्कम जनरेट होऊ शकतंय? ते दोन सेक्टर म्हणजे एक तर त्यांना सेकंडरी सेक्टरमध्ये पाठवा, नाहीतर टर्शियरी सेक्टरमध्ये पाठवा, तृतीय क्षेत्रामध्ये पाठवा. ठीक आहे. सॉरी. ओके. प्राथमिक सेक्टर मधली एक अडचण सांगतो, अतिशय जे पूर्व परीक्षेसाठी हे महत्वाचं आहे. कसं बघा, युपीएससीला पण याच्यावर प्रश्न विचारलेला होता, एमपीएससी मुख्य परीक्षेत पण याच्यावर प्रश्न भरपूरदा विचारले गेले. आणि आता सहाय्यक समाज कल्याण आयुक्त गट अ मध्ये सुद्धा हा प्रश्न आलता, परंतु तो थोडा फिरून आलता. सहाय्यक समाज कल्याण आयुक्त गट अ च्या एमपीएससीच्या परीक्षेमध्ये डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट किंवा छुपी बेरोजगारी किंवा त्याला प्रचंड बेरोजगारी सुद्धा म्हणतो,
हा विचारला होता कॉन्टेक्स्ट मध्ये की ही कन्सेप्ट कोणाची आहे. तर ती कॉन्सेप्ट जी आहे रॅग्नर नर्क्सची होती. रॅग्नर नर्क्स जो आहे इकॉनॉमिस्ट होता आणि ही त्यांच्या संशोधनातून पुढे आलेली ही संकल्पना आहे. त्यामुळे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं रॅग्नर नर्क्सचे किंवा तुम्ही कसं उच्चारण करू शकता, नर्क्स म्हणा किंवा नर्क्सचे म्हणा, पण फोनॉलॉजिकली बघितलं तर रॅग्नर नर्क्सचे त्याला असं म्हणायला पाहिजे. तर रॅग्नर नर्क्से यांनी ही संकल्पना जी आहे ती मांडली, ज्याला आपण डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट मध्ये म्हणतो. आता डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंटला मराठीत आपण काय म्हणतो, छुपी बेरोजगारी किंवा प्रचंड बेरोजगारी. आता लक्षात घ्या, आता लक्षात घ्या, हे 2 एकरचं लँड आहे, जमीन आहे. आता या 2 एकर मध्ये आपल्याला लक्षात यायला पाहिजे की 3च लोकांची आवश्यकता आहे. परंतु समजा या 2 एकर मध्ये 5 लोक राबवत आहेत. पण काय म्हणतो, एक शेतकरी आहे, एका शेतकऱ्याकडे 2 एकर जमीन आहे आणि तिथं 3च लोकांची आवश्यकता आहे उत्पादन काढण्यासाठी. परंतु दुर्दैवानं तिथे 5 लोक काम करत आहेत. आता 5 लोक काम करत असल्यावर काही जणांना वाटू शकते की सर 2 एकर मध्ये 3 लोक काम करू लागले सुरुवातीला, समजा आता 5 लोक काम करायले, मग उत्पादन तर वाढायला पाहिजे. परंतु तसं होत नाहीये. कारण की ऍक्च्युअल गरज जी आहे ती 2 एकर मध्ये 3च लोकांची आहे. पण समजा आपण 5 लोकांना तिथे नेलं काम करायला, तर उत्पादन वाढणार आहे का? नाही. म्हणजे जे अधिकचे लोक आले, मी काय म्हणतो पुन्हा एकदा लक्षात घ्या, आपल्याकडे 2 एकर जमीन आहे, 3च लोकांची आवश्यकता आहे उत्पादन काढण्यासाठी. परंतु समजा की 2 एकर साठी आपण लोक आणली, म्हणजे वाढलेली 2 लोक आहे. तुम्हाला वाटू शकते की त्या 2 लोकांच्या मुळे श्रम अधिक केलं जाईल, उत्पादन होईल, तर तसं नाहीये. अधिकचे 2 लोक आणले ना, त्यांची मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी 0 असते. त्यांची मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी 0 असते. असे भासू शकते की ते काम तर करायले, परंतु उत्पादनामध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन कन्वर्ट होत नाही. त्यामुळे डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट किंवा छुपी बेरोजगारीमध्ये मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी ही 0 असते, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आपल्याला काय लक्षात ठेवायला सांगितलं, डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट मध्ये मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी ऑफ लेबर किती असते? 0 असते. ठीक आहे. बघा, अजून आपल्याला काय म्हणता येईल की ही अशी स्थिती आहे जिथे एखादी व्यक्ती काम करताना दिसते, पण तिच्या अनुपस्थिती म्हणजे तिच्या अब्सेंटी मध्ये सुद्धा उत्पादनामध्ये काहीही फरक पडत नाही. म्हणजेच ती व्यक्ती बेरोजगार आहे, पण ती स्वतःला रोजगारात समजते. कसं सांगू, पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या. डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट, छुपी बेरोजगारी, प्रचंड बेरोजगारी म्हणजे अशी अवस्था. समजा आपल्याकडे 2 एकर जमीन आहे, या 2 एकर जमिनीमध्ये आपल्याला खरी तर आवश्यकता 3 लोकांची. तर असं करूयात की अजून आपण 2 लोक हायर केले, मग 3+2 म्हणजे एकूण 5 लोक जे आहेत ते या 2 एकर मध्ये आताच्या घडीला काम करायला. तर तुम्हाला वाटू शकते की जर 3 लोक पहिले काम करू लागले, आता 5 करायला, तर उत्पादन वाढायला पाहिजे. मुळामध्ये तसं होत नाहीये. कारण की का नाही होत? कारण की 2 एकर मध्ये 3च लोकांची आवश्यकता आहे. म्हणजे ज्यांचे अधिकचे लोक आहेत ते स्वतःला रोजगारमध्ये तर समजायले की त्यांना रोजगार मिळाला, परंतु त्यांचं माझे कॉन्ट्रीब्युशन जर बघितलं प्रोडक्टिव्हिटी मध्ये 0 आहे. त्यामुळे त्याला एक प्रकारचे आपण काय म्हणतो, बेरोजगारीच म्हणतो. ठीक आहे. त्यामुळे मार्जिनल प्रोडक्टिव्ह हे जे अधिकचे 2 लोक आले त्यांचे किती म्हटलं मी 0 असतंय. ठीक आहे. मग आता पुन्हा एकदा फायनली सांगतो, एक्झामचे ओरिएंटेशन महत्वाचं आहे. युपीएससी मध्ये जे सुरुवातीला जेव्हा 2013 ला प्रश्न आलता, ते डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंटच्या बाबतीत असा आलता की मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट मध्ये किंवा छुपी बेरोजगारीमध्ये ही किती असते? तर 0 असते. हे स्टेटमेंट दिलं, हे स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे. एमपीएससी मध्ये क्वेश्चन काय आलता आताच्या एक्झामला, सहाय्यक समाज कल्याण आयुक्ताच्या, की बाबा डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट हा ही जी संकल्पना आहे ती रॅग्नर नर्सची आहे का? तर रॅग्नर नर्सची जी आहे ती बरोबर आहे. म्हणजे रॅग्नर नर्स यांनीच ही संकल्पना पुढे आणली. त्यामुळे ह्या 2 गोष्टीच आपल्याला इथे लक्षात ठेवायच्या एक्झामची ओरिएंटेशन. ठीक आहे. आपण आता जाऊया द्वितीय क्षेत्रामध्ये. द्वितीय क्षेत्र म्हणजे औद्योगिक क्षेत्र. ठीक आहे. जसं सगळ्यांना ह्यालाच आपण काय म्हणतो, औद्योगिक क्षेत्र असं म्हणतो. औद्योगिक क्षेत्र हे म्हणजे द्वितीय क्षेत्र आहे. आता काय होतं ना, जे प्राथमिक म्हणजे प्रायमरी सेक्टर मधून जो कच्चा माल येऊ लागला, त्याच्यावर प्रोसेस केलं जातंय. त्याच्यावर काय केलं जातंय? प्रोसेस म्हणजे प्रक्रिया केली जाते आणि ती प्रक्रिया करून जे फायनल उत्पादन तयार होते, जे प्रोडक्ट तयार होते, त्यालाच आपण सेकंडरी सेक्टर असे म्हणतो. दिले इथे बघा. प्राथमिक क्षेत्रातील कच्च्या मालावर प्रक्रिया करून उत्पादन निर्माण करणारे क्षेत्र म्हणजे द्वितीय क्षेत्र आहे. जो की औद्योगिक विकास आणि उत्पादन क्षमतेशी निगडीत असतं.
याला उद्योग क्षेत्र असेही म्हणतात. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. आता लक्षात घ्या द्वितीय क्षेत्राचे महत्व काय. महत्व काय, आता तुम्ही प्रायमरी सेक्टर मी तुम्हाला शिकवलं. प्रायमरी सेक्टरला किंवा प्राथमिक सेक्टरला आपण काय म्हणतो, न्यू इन्कम जनरेट करणारं सेक्टर आहे. मग आता त्याच्या विरोधात काय राहणार आहे, त्याच्या विरोधी राहणार सेकंडरी सेक्टर. जे की प्राथमिक सेक्टर जसं म्हणलं, काय म्हटलेलं मी, कमी उत्पादन देणारं क्षेत्र. परंतु द्वितीय क्षेत्र जे आहे अधिक उत्पादन देणारं असणार, साहजिकच आहे, बरोबर आहे. म्हणून याचे औद्योगिक विकासासाठी महत्वाची भूमिका आहे. जसं डेंग जिंगपाओच्या काळामध्ये चायनामध्ये ऍग्रिकल्चर मधून घडून औद्योगिक क्रांती करण्यात आलेली आहे. मग आता त्याच्यामुळे चायना जी आहे जगाची काय आहे, औद्योगिक किंवा मॅन्युफॅक्चरिंग ह्याचं हब म्हणलं जातं, बरोबर आहे. हब म्हणजे तिथं सगळं म्हणजे कारखाना, जगाचा कारखाना, औद्योगिक कारखाना म्हणजे चीन म्हणलं जातं आजच्या घडीला. कारण की चीनचा औद्योगिक विकास त्यामुळे झालेला आहे. म्हणजे याचाच अर्थ चीनच्या अर्थव्यवस्थेमध्ये डॉमिनन्स कशाचा असायला पाहिजे, सेकंडरी सेक्टरचा आहे, बरोबर आहे. त्यामुळे जीडीपीने आर्थिक वाढीस चालना देते, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होते. ठीक आहे. कारण की उत्पादन वेगवेगळे करायचं असतं. ज्या देशाला अशी उत्पादने बनवता येत नाही, समजा पेन ड्राईव्ह बनवता येत नाही किंवा कपडे बनवता येत नाही, अशा देशाला आपण एक्सपोर्ट करू शकतो. त्यामुळं हे जे सेक्टर आहे, द्वितीय सेक्टर जे आहे, ह्याला खूप मागणी आहे. ह्याच्यामध्ये खूप रोजगार निर्मिती करायला स्कोप आहे, पोटेन्शियल आहे. ठीक आहे. आता काय डेटा काय सांगतो बघा. ऍज ऑफ द फिस्कल इयर 2023-2024 म्हणजेच जे आपलं आर्थिक वर्ष 2023-24 आहे त्यांचा आकडा सांगतो इथं. अप्रॉक्सिमेटली 27.6%, 27 म्हणजे 27.6% कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते सेकंडरी सेक्टरचं आपल्या जीडीपी मध्ये राहिलेलं आहे. ठीक आहे. पहिल्यांदा आपण काय बघितलं, आपल्या जीडीपी मध्ये आपण अभ्यासलं काय, प्रायमरी सेक्टर. ठीक आहे. आपल्या प्रायमरी सेक्टरचा आपल्याला जीडीपी मधला वाटा किती दिसून आलता, 15 ते 18% दिसून आलता. मग आता सेकंडरी सेक्टरचा आपल्या भारताच्या जीडीपी मधला आपण वाटा अभ्यासत आहोत. ठीक आहे. किती दिसते आपल्याला बघा आता, 27.6% हा लेटेस्ट डेटा आहे. ठीक आहे. आता बघा, हे थोडंसं सांख्यिकी पाठ करून ठेवा, तुम्हाला लिखाण करायला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये उपयोगीच पडणार आहे. आता द्वितीय क्षेत्र उद्योगाचे नेमकं काय काय प्रकारचे उद्योग आहे बघा. एक तर आहे आता ह्याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखी अजून एक मजेशीर गोष्ट सांगतोय, जे की पहिल्याच चॅप्टर मध्ये आपण अभ्यासलेलो होतो. आपला जो पहिला चॅप्टर झालता मूलभूत अर्थव्यवस्थेचा, त्याच्यामध्ये आपण लेबर इंटेन्सिव्ह आणि कॅपिटल इंटेन्सिव्ह या कॉन्सेप्टचा आपण अभ्यास केला. म्हणजे त्याला मराठीमध्ये भांडवल आधारित आणि श्रम आधारित काय म्हणता येईल की वस्तू निर्मिती म्हणतो. आपण वस्तूची निर्मिती कशी केली जाते, आयदर एक तर भांडवल आधारित पद्धतीने केली जाते किंवा श्रम आधारित पद्धतीनं केल्या जातं. मग तसंच आहे की द्वितीय सेक्टर सुद्धा दोन ह्याच्यात डिवाइड होतं. कारण की हे सगळं वस्तू निर्माण करण्याचं क्षेत्र आहे. म्हणजे आता समजा ही पाण्याची बाटली आहे. ही पाण्याची बाटली एकतर मशीन करू शकते ऑटोमॅटिक पद्धतीनं. ठीक आहे. ऑटोमॅटिक पद्धतीनं किंवा त्याला यांत्रिकी पद्धतीनं. मग आता समजा ही पाण्याची बाटली जर यांत्रिकी पद्धतीनं केलं तर ह्याला आपण म्हणतो कॅपिटल इंटेन्सिव्ह, भांडवल आधारित. ठीक आहे. भांडवल आधारित. पण समजा ही पाण्याची बाटली हात म्हणजे लेबर, लेबर जे आहे श्रम आधारित, श्रमांनी तयार केलं, माणसाच्या श्रमांनी जर ही पाण्याची बाटली तयार केली तर आपण त्याला म्हणतो श्रम आधारित वस्तूची निर्मिती. आता भारतात लोकसंख्या जास्त असल्यामुळे आपण प्रयत्न काय करायला पाहिजे, यांत्रिकीकरण पद्धतीनं नकोय. आपल्याला श्रम आधारित पद्धतीनं अधिक उत्पादन जर निर्माण करता आलं, आपल्या लोकांना काय मिळेल, त्यामुळं रोजगार मिळेल. ठीक आहे. मग भारतासारख्या लोकसंख्या लाभवंशाचा देश असणाऱ्या देशाने असे प्रोत्साहन द्यायला पाहिजे की तुम्ही जास्तीत जास्त वस्तूंची निर्मिती करा, म्हणजे आपलं द्वितीय क्षेत्र वाढेल, त्यामुळे एक्सपोर्ट वाढेल, म्हणजे निर्यात वाढेल. परंतु ती वस्तूंची निर्मिती कशा पद्धतीने असावी, श्रम आधारित असावी. कारण की भारतात बेरोजगारीचा दर पण खूप मोठा आहे. मग ही बेरोजगारी जर आपल्याला कमी करायची असेल तर आपल्याला काय आवश्यक आहे, श्रम आधारित वस्तूंची निर्मिती करणे आवश्यक आहे. मग आता आपण असं सांगूयात की द्वितीय क्षेत्र म्हणजे काय, वस्तू निर्माण करणारे क्षेत्र असंही म्हणू शकतो मी, बरोबर आहे. आणि ज्याला औद्योगिक क्षेत्र तर आपण इकॉनॉमिकचं ह्याच्यामध्ये नाव दिलेलं आहे. म्हणजे अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये त्याला आपण द्वितीय क्षेत्र म्हणजे ज्याला औद्योगिक क्षेत्र असं वगैरे आपण म्हणतो. परंतु माझं काय म्हणणं की आपण याला असे म्हणू शकतो, वस्तू निर्मिती करणारं क्षेत्र, तर ऑब्व्हियसली म्हणू शकतो हो. वस्तू निर्मिती करणारे क्षेत्र असं पण द्वितीय क्षेत्राचा उल्लेख करता येणं शक्य आहे.
मग आता जर असं शक्य असेल तर असं याचं अजून काय विभाजन करता येईल, ह्याला कसं डिवाइड करता येईल? याला डिवाइड करता येईल भांडवल आधारित आणि श्रम आधारित. म्हणजे कोणती पण वस्तू निर्माण करण्यासाठी आपल्याला दोन पद्धती आहेत. जशी पाण्याच्या बाटलीचं उदाहरण मी तुम्हाला तर सांगितलेलं आहे. मग भांडवल आधारित वस्तू निर्मिती अशा पद्धतीने करता येते, रोबोटिक पद्धतीनं, ऑटोमॅटिक पद्धतीनं किंवा यांत्रिकीकरणाच्या पद्धतीनं पण वस्तू निर्माण केल्या जाऊ शकतात. आणि श्रम या पद्धतीचा वापर करून पण वस्तूची निर्मिती करता येणे शक्य आहे. ठीक आहे. मग आता इथं उद्योगधंदे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये काय दिलं, वाहन निर्मिती. आता वाहन निर्मिती कसं आहे, थोडं टेक्निकल काम आहे. तिथं पहिलं लोक जे आहे मेकॅनिकल इंजिनियर काम करायचे. आता थोडे मेकॅनिकल इंजिनियरची तिथं मागणी नाहीये. तिथं आता ऑटोमॅटिक यंत्र आलेले आहेत. जे मोठमोठे ज्याला आपण म्हणतो की स्वयंचलित यंत्राच्याच माध्यमातून स्कॉर्पिओची निर्मिती केली चालली, महिंद्राच्या माध्यमातून किंवा बजाजच्या माध्यमातून ज्या काही ऑटो किंवा जे काही गाड्या तयार होतात आज बजाजच्या, त्या कशाच्या स्वरूपात होतात, मोठमोठे यंत्रच त्याची निर्मिती करत आहे. मग आपण असं म्हणू शकतो की वाहन निर्मिती जे क्षेत्र आहे ते भांडवली आधारित आहे. बरोबर आहे, जे की पहिल्या चॅप्टर मध्ये मी शिकवलेलंच आहे. तुम्हाला ज्यांना कोणाला तर कॉन्सेप्ट लक्षात नसेल त्यांनी रिव्हिजन करावी. आपलं पहिला चॅप्टर तुम्ही कित्येक वेळेस पण बघू शकता आणि जो आपल्या ऍपमध्ये पण आणि युट्यूबवर पण आहे. ठीक आहे. त्यानंतर कपडे उद्योग. आता मला तुम्हाला विचारायचं आहे, मी काय म्हटलं की कोणती पण वस्तू निर्मिती दोन पद्धतीने करते आणि शक्य आहे. एक म्हणजे भांडवल आधारित पद्धतीनं आणि श्रम आधारित पद्धतीने. त्यातल्या त्यात वाहन निर्मिती काय म्हटलं मी, भांडवल आधारित वस्तू आहे. तर आता मला उत्तर तुम्ही लोकांनी द्या, किंवा कपडे उद्योग जो आहे भांडवल आधारित आहे का श्रम आधारित आहे, सांगा. ओके, बरोबर आहे तुमचं. ते काय आहे, श्रम आधारित वस्तू आहे. ठीक आहे. आता कपडे उद्योगाचा उल्लेख निघाला तर पीएम मित्र नावाची जी आपली योजना आहे त्याच्यावर तुम्ही अभ्यास करा. तो प्रिलिमला पण येऊ शकतो आणि मुख्य परीक्षेत लिहिताना पण तुम्हाला उदाहरण म्हणून पीएम मित्रा पार्क किंवा असं जे जसं स्पेशल इकॉनॉमिक झोन असतात वेगवेगळे, तिथं वेगवेगळे उद्योग एकत्र येतात. ठीक आहे. टॅक्स त्यांच्यासाठी सवलत दिली जाते, रोड निर्माण करून दिला जातो, इलेक्ट्रिसिटी पाण्याची सगळी व्यवस्था मोफत करून दिली जाते स्पेशल इकॉनॉमिक झोन मध्ये. तर मग तसेच आता कापड निर्मितीसाठी प्रधानमंत्री मोदी साहेबांनी काय केलं ना, पीएम मित्र पार्क आणले. पीएम मित्र पार्क खूप महत्वाची कॉन्सेप्ट आहे, ज्याच्यावर तुमचा अभ्यास असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. तुम्ही ते बघून घ्या. मी तुम्हाला लास्ट टाइम पण होमवर्क म्हणून पीएम मित्र सांगितलेलं होतं. कोणी फर्निचर आहे, सिमेंट आहे, पेपर मिल्स आहे, हे सगळं. मग आता काहीतरी हे तर दोन त्याचे डिव्हिजन कसं आहे, एकतर भांडवल आधारित वस्तू म्हणून तरी विभाजित होतं किंवा श्रम आधारित वस्तू म्हणून तरी ह्या विभाजित होतात. ठीक आहे. आता बांधकाम सेक्टर पण जे आहे हे द्वितीय क्षेत्रामध्येच येतं. मग आता बांधकाम सेक्टर जे द्वितीय क्षेत्र आहे, तर तुम्ही मला एक सांगा, बांधकाम काय रोबोट तयार करून द्यायला का आपल्याला, सांगा लवकर. रोबोट जे आहेत ते आपल्याकडे इमारती बांधतात का सुद्धा तरी नाहीये, बरोबर आहे. मग कोण बांधतंय, कामगार करतात, तुम्हाला दिसतं ना. मजुरीवर काम करणारे जे लोक आहेत ते या सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करतात. पुणे मुंबईमध्ये खूप घरं बांधल्या जातात. मग आता अशा जागी आपण काय म्हणू शकतो, खूप जास्त रोजगाराची निर्मिती होते. परंतु ते भांडवल आधारित म्हणून आहे का श्रम आधारित आहे, तर उत्तर काय, श्रम आधारित म्हणून आहे. म्हणून बांधकाम क्षेत्र हे द्वितीय क्षेत्रच आहे, पण द्वितीय क्षेत्रामधलं कसं क्षेत्र आहे, श्रम आधारित क्षेत्र आहे. ठीक आहे. पण आता एक मजेशीर गोष्ट सांगणार आहे बघा. आता 3D प्रिंटिंग आली, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पण आपला जीएस तीनचा काय आहे, घटक आहे, बरोबर. आता लक्षात घ्या, सायन्स अँड टेक्नॉलॉजी जीएस तीनचा आपला विषय आहे. जीएस तीन मध्ये काय येतं, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आता 3D प्रिंटिंग वर युपीएससी न पूर्वी पण प्रश्न विचारलेला आहे. समजा आता एमपीएससी ची पहिली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची एक्झाम होणार आहे. ठीक आहे. मग आपल्याला 3D प्रिंटिंगच्या ऍप्लिकेशन वर क्वेश्चन आला प्लस जीएस थ्री मध्ये. कशाच्या ऍप्लिकेशनवर आला, 3D प्रिंटिंगचा वापर करून काय काय निर्माण केल्या जाऊ शकतं ह्याच्यावर क्वेश्चन आला. तर आपल्याला, मी सायन्स अँड टेक्नॉलॉजी शिकवताना तुम्हाला ते सगळं सांगणारच आहे. पण तत्पूर्वी आता थोडं थोडं गोष्टी पण चर्चेत यायला पाहिजेत. तर आता 3D प्रिंटिंगचा वापर करून पहिलं पोस्ट ऑफिस आपण बांधलं ते बेंगलोरमध्ये. म्हणजे तिथं आज मला वाटतं की 72 तासामध्येच आपण एक मोठस पोस्ट ऑफिस बांधलेलं आहे. ठीक आहे. मग आता इथं जास्त जेव्हा आपण 3D प्रिंटिंगचा वापर करून एखादं घर बांधतो किंवा बांधकाम करतो ना, तेव्हा ते स्वयंचलित असते. स्वयंचलित म्हणजे
यांत्रिकी पद्धतीने त्याचं घराची त्या निर्मिती केली जाते. तर मग अशा वेळेस जर समजा बांधकाम क्षेत्र जर 3D प्रिंटिंगच्या माध्यमातून जर पुढे गेलं किंवा पुढे यायला लागलं, तर मग समजायचं की त्यावेळेस ते भांडवल आधारित म्हणून आपण त्याला गणना करू. परंतु सध्या तरी आपण 3D प्रिंटिंगचा वापर जास्त बांधकाम क्षेत्रात करत नाहीये. काही मोजके एक्सपेरिमेंट आपले चालू आहेत. पुण्यामध्ये गोदरेजनं त्यांचे काही विला जे आहेत, रो हाऊसेस जे आहेत, ते आता 3D प्रिंटिंगचा वापर करून गोदरेज जी आहे ते बांधकाम करत आहे. तर मग आता तसंच भारत सरकारनं पोस्ट ऑफिस पण बांधलेलं आहे. तर सध्या तरी आपण कमी प्रमाणात बांधकाम क्षेत्रामध्ये 3D प्रिंटिंग किंवा भांडवल आधारित वस्तू म्हणून वापर त्याचा करत नाहीये. परंतु जेव्हा करू तेव्हा मग बांधकाम क्षेत्र कदाचित श्रम आधारित न राहता भांडवल आधारित राहण्याची शक्यता आहे. परंतु भारतासारख्या देशामध्ये अधिकची लोकसंख्या आहे त्याला हे परवडणारे नाहीये. रोजगार निर्मिती करायची असेल तर श्रम आधारित वस्तूच निर्माण जास्त करायला प्रोत्साहन दिलं पाहिजे असं मला तरी वाटतं. आणि हे अपेक्षित पण आहे एक्झाम मध्ये लिहिताना. ठीक आहे. कारण की भारताचा जो ग्रोथ आहे ना त्याला जॉबलेस ग्रोथ म्हणतात. म्हणजे भारताची आर्थिक वृद्धी तर होत आहे, पण ते रोजगार तेवढी निर्मिती करत नाही. म्हणून आपण त्याला एक शब्द वापरतो, रोजगार विरहित वृद्धी. ठीक आहे. नंतर ते तुम्हाला येईल ग्रोथ अँड डेव्हलपमेंटच्या चॅप्टरमध्ये. एनिवे, त्यानंतर द्वितीय क्षेत्रामध्ये ऊर्जा आणि उत्पादन, इलेक्ट्रिसिटी आणि पॉवर जनरेशन आहे. त्याच्यामध्ये जलविद्युत, अणुऊर्जा, थर्मल ऊर्जा, सौर ऊर्जा वगैरे वगैरे. रासायनिक उद्योग सुद्धा ह्याच्यात येतं आणि ऑइल रिफायनिंग किंवा तेल शुद्धीकरणाचे जे कारखाने आहेत हे सुद्धा याच्यामध्ये मोडतात. ठीक आहे. आता पुढे जा. पुढे पुन्हा सांख्यिकी आहे. डेटा खूप महत्वाचा आहे ना. Within the industrial sector, the manufacturing subsector accounted for about 13 to 14% of India's GDP in 2025. आता हे ज्यांना थोडंसं अडचण आहे इंग्लिशची त्यांच्यासाठी सांगतो. एक लक्षात घ्या, मराठीत पण आणले होते म्हणून. त्याचा अर्थ असा होता की बघा आता इंडस्ट्री शब्द दिसतो तुम्हाला, त्याला उद्योग क्षेत्र म्हणतो आणि इथं मॅन्युफॅक्चरिंग आहे त्याला उत्पादन क्षेत्र म्हणतो. आता तुमच्या डोक्यामध्ये हे टाकूनच टाका, हे जे शब्द आहेत ते तुम्ही लक्षातच ठेवा परमनंटली. इंडस्ट्री सेक्टर जे आहे ह्याचा एक ह्याचा एक सब सेक्टर आहे. ह्याचा एक सब म्हणजे सब सेक्टर आहे. काय सब सेक्टर आहे? मॅन्युफॅक्चरिंग. मॅन्युफॅक्चरिंग हा कशाचा सब सेक्टर आहे म्हणलं मी? इंडस्ट्रीचा. ठीक आहे. आता मॅन्युफॅक्चरिंगला पण काय नाव दिलं? उत्पादन क्षेत्र. मॅन्युफॅक्चरिंगला आपण मराठीत काय म्हणतो? उत्पादन क्षेत्र. आणि इंडस्ट्री सेक्टरला उद्योग क्षेत्र असे म्हणतात. आता उद्योग क्षेत्र आणि उत्पादन सेक्टर ह्याच्यात फरक आहे. याच्यामध्ये काय फरक आहे? त्यामुळे गोंधळ करायचा नाही. बघा, इंडस्ट्री सेक्टरला मराठीत म्हणतो उद्योग क्षेत्र. त्याचाच इंडस्ट्री सेक्टरचाच काय घटक राहिलेला आहे? मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर राहिलेला आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला आपण म्हणतो उत्पादन क्षेत्र. मग आता आपण हमेशा म्हणतो ना, तेव्हा भारताचं उत्पादन क्षेत्र कमी आहे, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर कमी आहे. तेच अर्थ म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर याचा. म्हणजे अल्टिमेटली इंडस्ट्रियल सेक्टर पण कमी आहे. कारण की इंडस्ट्रियल सेक्टर हे व्यापक शब्द आहे आणि त्याचा एक घटक म्हणजे औद्योगिक क्षेत्र आहे. ज्याला आपण उत्पादन क्षेत्र असं म्हणतो. उत्पादन क्षेत्र जर वाढलं तर पुन्हा इंडस्ट्रियल सेक्टर पण अल्टिमेटली वाढणारच आहे. मग आता तरी आपण काय विचार करतो? मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर ज्याला मराठीत उत्पादन क्षेत्र म्हणतं, त्याचा जो प्रमाण आहे जीडीपी मध्ये फक्त उत्पादन क्षेत्राचं म्हणतो ते आहे 13 ते 14%. परंतु परंतु द्वितीय क्षेत्रामध्ये आपण ऍज अ इंडस्ट्री सेक्टर जर कन्सिडर केला, फक्त उद्योग क्षेत्र म्हणून कन्सिडर केला, प्रमाण मात्र बदलू लागलं होतं. तेव्हा किती होतं? 27.5 किंवा 8%. बरोबर. हे इंडस्ट्रियल सेक्टरचं जीडीपी मधलं प्रमाण आहे. परंतु नुसतंच आपल्याला विचारलं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचे प्रमाण म्हणजे उत्पादन क्षेत्राचं प्रमाण जर विचारलं ते 13 ते 14%च्या आसपास. आता बघा इंडियन गव्हर्नमेंट काय करते ते लक्षात घेऊया. उत्पादन क्षेत्र किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर वाढवण्यासाठी भारत सरकार काय काय करतंय जे फार महत्वाचं युपीएससी साठी पण आणि एमपीएससीच्या नवीन पॅटर्नला बघा.
The Indian government has implemented several initiatives such as the production link incentive. काय शब्द आहे? प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह, PLI. What does the meaning of PLI? Where it stand? It stand with the name as a production link incentive. हे वापरणं फार आवश्यक आहे. हे कीवर्ड आहे. हे कीवर्ड्स असे यायला पाहिजेत एक्झामच्या रायटिंग मध्ये, तरच तुमचा अभ्यास चांगला झालेला आहे असा एक परसेप्शन बिल्ड होतो चेक करणाऱ्याला. जो कोणी एक्झामिनर आहे, जे तुमची उत्तर चेक करणार आहे, तो पण एक हे सगळा हा जो खेळ आहे ना उत्तर लिखाणाचा, परसेप्शन बिल्डिंगचा पण. कारण की मी उत्तर लिखाण केलं 1750 मार्कांसाठी. आता जो माझा पेपर चेक करणार आहे त्याच्यासमोर मी आहे का बरं? इम्प्रेशन द्यायला किंवा इम्प्रेस करायला नाहीये. अशा वेळेस जे आपलं काही प्रत्यक्ष इम्प्रेशन पडणार आहे आपण नसताना, ते आपल्या लिखाणाच्या माध्यमातून पडणार आहे. लिखाण भरपूर जण कन्फ्युज आहेत एमपीएससी मध्ये. पहिल्यांदाच असं झाल्यामुळं मुलांना असं वाटतं की लिखाण म्हणजे स्वच्छ अक्षर, सुंदर अक्षर वगैरे वगैरे, तर तसा अर्थ होत नाही. लिखाण म्हणजे मी पूर्वी पण सांगितलेलं होतं की त्या प्रश्नाला समजून घेऊन त्या प्रश्नाची डिमांड जी आहे ती ओळखून त्या प्रश्नाचे उत्तर लिहिणे म्हणजे अपेक्षित लिखाण करणे. जी डिमांड आहे त्याला अनुसरून लिखाण करणे. 50% काम जे आहे लिखाणाचं, लिखाण कौशल्य हे तेव्हाच अचीव्ह होऊ शकते जेव्हा तुम्हाला प्रश्न एक्झॅक्टली काय विचारला ते कळला. तुम्हाला जर प्रश्न कळायला लागला की नेमकं प्रश्न काय विचारतो आणि प्रश्नाला मग कसं उत्तर करता येईल, कसं देता येईल, म्हणजे ते कशावर आधारलेलं आहे? प्रश्नावर. मग प्रश्न समजणं हे म्हणजेच 50% काम तुम्ही इथं केलं लिखाणाचं. कारण भरपूर मुलं काय करतात, खूप चांगलं अक्षर काढतात वगैरे वगैरे, पण ते प्रश्नच ओळखू शकत नाही नेमके त्या प्रश्नाचा अर्थ काय, आणि ते चुकीच्या पद्धतीने उत्तर लिखाण करून येतात. मग अशा वेळेस किती सुंदर जरी अक्षर राहिला तरी इम्प्रेशन तुमचं गाड पडलं, तुमचं परसेप्शन क्रिएट होत नाहीये. लक्षात घ्या. मग हे कीवर्ड आहे. आता काय कीवर्ड म्हणून मी म्हणलं? प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह, दॅट इज PLI स्कीम. त्याच्यानंतर सेकंड स्कीम आहे मेक इन इंडिया, आणि त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी काही प्रोग्राम्स आहेत एमिंग टू द बूस्ट द इंडस्ट्रियल आउटपुट अँड इट शेअर इन द जीडीपी. पण आता मी PLI जे आहे प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह तुम्हाला वेगळं शिकवणार आहे, म्हणजे याच चॅप्टरमध्ये शिकवणार आहे. थोडासा धीर धरा, थोडा धीर धरा. आता काय सध्या आपण थोडं विभाजन करूया. कशाचं विभाजन करूया? औद्योगिक क्षेत्र आणि मॅन्युफॅक्चरिंग, म्हणजे उद्योग क्षेत्र आणि उत्पादन क्षेत्र. उत्पादन क्षेत्र हा कशाचा घटक म्हणून आपण कन्सिडर करतो? इंडस्ट्री सेक्टरचा. इंडस्ट्री सेक्टर म्हणजे काय? सेकंडरी सेक्टर, बरोबर. मग इंडस्ट्री सेक्टरचाच एक सब सेक्टर म्हणजे काय? मॅन्युफॅक्चरिंग आहे, उत्पादन क्षेत्र आहे. ठीक आहे. मग आता बघा ह्याच्यातलं काय व्याप्ती बघा, एक अनेक उपघटक याच्यामध्ये येतात, आणि उद्योग क्षेत्राचा हा एक घटक आहे. उत्पादन क्षेत्र जे आहे एक घटक आहे उद्योग क्षेत्राचा. ठीक आहे. उद्योग क्षेत्रामध्ये काय उत्पादन येतंय, त्याच्यानंतर खाणकाम येतं, बांधकाम येतं, वीज येतं, अशा इत्यादी म्हणजे अजून बरेच येतात. ठीक आहे. मग उत्पादन जे आहे मॅन्युफॅक्चरिंग हा सुद्धा कशामध्ये येतो म्हणला? इंडस्ट्री सेक्टरमध्ये येतो. ठीक आहे. मग नुसतं इंडस्ट्री सेक्टरचा जीडीपीतला वाटा विचारला, कशातला वाटा विचारला, समजा कंबाईन सारख्या एक्झाम मध्ये किंवा राज्यसेवेला थोडं फॅक्च्युअल जास्त देऊन एक प्रश्न निर्माण केला, आणि प्रश्न असा विचारला की इंडस्ट्री सेक्टरचा भारताच्या जीडीपी मध्ये किती वाटा आहे, तर सध्या लेटेस्ट डेटानुसार 27.6% आहे. आणि एखादा हुशार व्यक्तीनं पेपर सेट केला, त्यांनी इंडस्ट्री सेक्टर न विचारता फक्त काय विचारलं? मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर विचारला. त्या टाइमला आपण मॅन्युफॅक्चरिंग आणि इंडस्ट्री सेक्टर एक करायचं नाही, लक्षात घ्या. दोन्हीत अर्थ मध्ये फरक आहे. इंडस्ट्री सेक्टरचा एक घटक म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे. तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा जो जीडीपीतला वाटा आहे तो 13 ते 14% आहे. परंतु हे वाटा आपल्याला वाढवावं लागेल. हे कमीत कमी आपल्याला 25 ते 27% न्यावं लागेल. कोणता वाटा म्हणतो? मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा. सध्याच्या घडीला फक्त 13 ते 14% आहे. तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा जर वाटा वाढला, ऑब्व्हियसली इंडस्ट्री सेक्टर सुद्धा काय होणार आहे त्याच्यामुळं वाढणार आहे, बरोबर आहे. आता त्याच्यानंतर इंडस्ट्री सेक्टरमध्ये काय वीज निर्मिती आहे, एखादे बांधकाम आहे, खाणकाम आहे, वगैरे वगैरे असे भरपूर येतात.
आणि उद्योग क्षेत्रामध्ये काय औषधे बनवणे, गाड्या आहेत आणि फॅक्टरीतले जे जे काही उत्पादन राहील ते सगळे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये राहील. मॅन्युफॅक्चरिंगचं इन शॉर्ट अर्थ लक्षात घ्यायचा, मॅन्युफॅक्चरिंग इक्वल टू द फॅक्टरी. मॅन्युफॅक्चरिंग इक्वल टू द फॅक्टरी. मॅन्युफॅक्चरिंग इक्वल टू द फॅक्टरी. फॅक्टरी मधले जेवढे काही प्रोडक्ट असतील ते मॅन्युफॅक्चरिंग म्हणून कन्सिडर करायचे आणि सगळेच काही फॅक्टरीतले उत्पादन नसतात. आता जसं की बांधकाम क्षेत्र हे काय द्वितीय क्षेत्र आहे, त्याच्यासाठी काय फॅक्टरी लागते का? नाही. म्हणून त्याला आपण इंडस्ट्री सेक्टर म्हणतो. ठीक आहे, त्याला इंडस्ट्री सेक्टर मध्ये धरलेलं आहे त्या बांधकामाला. परंतु फक्त मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर म्हणलं दोघे कशाचा घटक आहे? इंडस्ट्री सेक्टरचा. म्हणजे त्याचा अर्थ अल्टिमेटली मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हे सब सेक्टर आहे. कोणाचं सब सेक्टर आहे? इंडस्ट्री सेक्टरचं. बरोबर आहे. मग आता मॅन्युफॅक्चरिंग मला लक्षात ठेवायचं, तुम्ही काय म्हणलं मॅन्युफॅक्चरिंगचा किंवा उत्पादन क्षेत्राचा अर्थ एवढंच लक्षात ठेवा, जे जे काही फॅक्टरीत निर्माण होतं ते सगळं मॅन्युफॅक्चरिंग. मॅन्युफॅक्चरिंग कशाचा घटक आहे? इंडस्ट्री सेक्टरचा. मॅन्युफॅक्चरिंग सारखे असे अजून किती घटक आहेत? खूप सारे घटक आहेत. कशामध्ये? इंडस्ट्री सेक्टरमध्ये. जसं की खाणकाम आहे, बांधकाम आहे, वीज निर्मिती आहे, उत्पादनाचे वेगवेगळे अधिक सेक्टर सुद्धा आहेत. ते सगळं ह्याच्यामध्ये आलं इंडस्ट्री सेक्टरमध्ये. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये फक्त फॅक्टरीमध्ये निर्माण होणाऱ्या वस्तू झाल्या. ठीक आहे, ज्याचा वाटा जीडीपी मध्ये मॅन्युफॅक्चरिंगचा किती आहे? 13 ते 14%. मॅन्युफॅक्चरिंग कशाचा घटक आहे? इंडस्ट्रीचा. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग ह्याला आपल्याला इंडस्ट्री सेक्टरमध्ये ऍड केल्यानंतर इंडस्ट्री सेक्टरचा जीडीपीतला वाटा 27.6% येतो. आणि जीडीपी समजा इंडस्ट्री सेक्टर मधून जर आपण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर वेगळा केला तर नुसतं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा जीडीपीतला वाटा किती आहे? 13 ते 14%. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता बघा, उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना म्हणजे ज्याला आपण प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह जे पीएलआय योजना आहे त्याला मराठीत काय म्हणतो? उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना. मग आता उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना का महत्वाची आहे? आपल्याला प्रश्न कसा येऊ शकते डिस्क्रिप्टिव्हला बघा, की उत्पादन क्षेत्र म्हणजे सेकंडरी सेक्टर हे भारताला विकसित राष्ट्र होण्यासाठी आवश्यक आहे. सेकंडरी सेक्टर जे आहे भारताला काय होण्यासाठी आवश्यक आहे? विकसित राष्ट्र होण्यासाठी आवश्यक आहे. भारत कधी विकसित राष्ट्र होणार म्हणतो? आपण कधी स्वप्न ठेवलेलं आहे? टार्गेट काय ठेवलेलं आहे? 2047. मग 2047 मध्ये जर भारताला विकसित राष्ट्र व्हायचं असेल तर मग आपल्याला प्रश्न काय विचारला जाऊ शकता, की सेकंडरी सेक्टरला सोडून आपण विकसित राष्ट्र होऊ शकत नाही. म्हणजे प्राथमिक सेक्टर मधून आपण जी एक हाणमार उडी मारली तृतीय क्षेत्रामध्ये आणि द्वितीय क्षेत्राला आपण तेवढं विशिष्ट लक्ष फोकस केलं नाही, मग ते जर आपण सेकंडरी सेक्टरला टाळून विकसित राष्ट्र होऊ शकतो का? त्याला दुर्लक्षित करून आपण विकसित राष्ट्र होऊ शकतो का? तो उत्तर नाहीये. म्हणजेच आपल्याला विकसित राष्ट्र 2047 पर्यंत व्हायचं असेल त्याला काय कशावर महत्वाचं काम करावं लागणार आहे? सेकंडरी सेक्टरवर काम करावं लागणार आहे. काय म्हणलं? भारताला विकसित राष्ट्र व्हायचं असेल आपल्याला कशाला महत्व द्यावं लागणार आहे? सेकंडरी सेक्टरला द्यावं लागणार आहे, द्वितीय क्षेत्राला द्यावं लागणार. कारण द्वितीय क्षेत्र यासाठी महत्वाचं आहे कारण की ते अधिक रोजगार निर्मिती करतंय आणि रोजगार निर्मिती होईलच तर लोकांचं इन्कम वाढेल. इन्कम वाढेल तर लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड वाढेल. लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड वाढेल तर भारताची जीडीपी ओव्हरऑल वाढेल. कारण की डिमांड अँड सप्लाय त्यामुळे क्रिएट होतील अधिकच्या प्रमाणामध्ये चक्र जे आहे ते गतिशील होईल आणि त्यामुळे एकंदरीत जीडीपीची जी आहे व्याप्ती जी आहे ती मोठी होईल. ठीक आहे. मग आता आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की उत्पादन क्षेत्र शिवाय आपण कशाचं सुद्धा नाही बघू शकत? विकसित राष्ट्राचे. मग विकसित राष्ट्र होण्यासाठी उत्पादन क्षेत्र वाढवण्यासाठी तुम्ही काय काय उपाययोजना सुचवू शकता? मग त्याच्यातली एक उपाययोजना काय आहे? उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना ज्याला आपण म्हणतो पीएलआय. पीएलआय म्हणजे प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह. ठीक आहे. ही भारत सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे जी उत्पादन क्षेत्राचा पूर्ण शब्द काय वापरला? उत्पादन क्षेत्राचा. इथे इंडस्ट्रियल सेक्टर म्हणतो का? नाही. इथं उत्पादन उत्पादन म्हणजे फॅक्टरीमध्ये निर्माण होणारे सगळे घटक, सॉरी घटक नाही प्रोडक्ट्स आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हा कशाचा घटक आहे? इंडस्ट्री सेक्टरचा. म्हणजे अल्टिमेटली असं म्हणता येईल का इंडस्ट्री सेक्टरचा सब सेक्टर म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आणि प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह जी योजना आहे ज्याला मराठीत उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना त्याच्या नावातच उत्पादन आहे. त्याच्या नावातच काय आहे? उत्पादन आहे. त्यामुळं मॅन्युफॅक्चरिंगचा आहे. तुम्हाला मी सांगितलं ना इथला फरक. इथला फरक सांगितला उत्पादन आणि उद्योग ह्याच्यातला फरक आहे. हे उद्योगला इंडस्ट्रीला उद्योग म्हणतो आणि मॅन्युफॅक्चरिंगला मराठीमध्ये उत्पादन म्हणतो. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असे प्रोडक्ट जे फक्त फॅक्टरीमध्येच निर्माण होतात
ज्याच्यामध्ये औषधे आहेत, गाड्या आहेत, वगैरे वगैरे. हे सगळे कुठे निर्माण होतात? फॅक्टरीमध्ये. परंतु इंडस्ट्री सेक्टर मोठा आहे. त्याच्यातला एक सब सेक्टर म्हणजे काय? मॅन्युफॅक्चरिंग. इंडस्ट्री सेक्टर एवढा मोठा आहे, त्याच्यामध्ये बांधकाम क्षेत्र सुद्धा येते, खाणकाम क्षेत्र सुद्धा येते, इत्यादी. ठीक आहे. मग आता प्रोडक्टिव्ह लिंक इन्सेंटिव्ह कुठे आलेला आहे? मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आलेला आहे. ठीक आहे. मग आता ह्याच्यात काय होतं ऍक्च्युली, हे या काय ना उत्पादन म्हणजे फॅक्टरीतलं उत्पादन वाढवण्यासाठी भारत सरकार काय करते? थेट आर्थिक प्रोत्साहन देते, कॅश इन्सेंटिव्ह देते. समजा आता एसी माहिती आहे तुम्हाला, जे भारतामध्ये आता एसी निर्माण करायचं चालू आहे ना मोठ्या प्रमाणामध्ये मिडल क्लास असल्यामुळं, एअर कंडिशनर जे आहेत त्याचं डिमांड जास्त आहे. आता खूप साऱ्या कंपनी एसी निर्माण करतात. आता एसी निर्माण करण्यासाठी समजा आता एसी निर्माण कुठून होणार आहे? अल्टिमेटली कारखान्यामध्ये, बरोबर आहे, फॅक्टरीमध्ये. मग आता पीएलआय वापर करून भारत सरकार काय करणार? त्यांना आर्थिक प्रोत्साहन देणार, कॅश इन्सेंटिव्ह देणार आणि तुम्हाला म्हणणार की बा आम्ही हे तुम्हाला प्रोत्साहन दिलेलं आहे, तुम्ही अधिक त्या एसी निर्माण करा. ठीक आहे. अधिकचे उत्पादन निर्माण करणार. एसी वगैरे जे आहे, ज्याला आपण व्हाईट गुड्स म्हणतो, पांढऱ्या वस्तू म्हणतो, ते कसे वगैरे ते नंतर सांगते तुम्हाला. आता उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना, ज्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम जी आहे, त्या म्हणजे सरकारकडून या कंपन्यांना त्यांच्या अधिक उत्पादनासाठी मिळणारी रोख स्वरूपातील मदत, जास्त उत्पादन जास्त प्रोत्साहन, यामागचे सूत्र आहे. जास्त उत्पादन जास्त प्रोत्साहन. तर याचे ऑब्जेक्टिव्ह उद्दिष्टे काय आहेत? ठीक आहे. आता बघा, पीएलआयची उद्दिष्टे बघायची आपल्याला. भारतात निर्मिती क्षेत्राला चालना देणे, जसं की मेक इन इंडियाचा अंमलबजावणी करण्यासाठी याचा फायदा होणार आहे. निर्मिती क्षेत्र म्हणजेच उत्पादन क्षेत्र, स्थानिक उत्पादन वाढवणे, त्याच्यामुळे फायदा होईल. आयात कमी करणे, निर्यात वाढवणे, जागतिक ब्रँड्स भारतात उत्पादनासाठी आकर्षित करणे आणि रोजगार निर्मिती करणे. जशाला तसं पाठ करा किंवा सराव करून तुम्ही ह्याची मांडणी करा, जे तुम्हाला योग्य वाटते. तुम्हाला अशा स्वरूपातच काय करायचं, सजेशन द्यायचे आहे. सजेशन कुठे द्यायचे आहेत? डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मधला पेपरला सॉल्व्ह करताना, की सेकंडरी सेक्टर वाढवण्यासाठी भारत सरकार कोणकोणत्या उपाययोजना करत आहे किंवा तुम्ही कोणकोणत्या उपाययोजना सुचवसाल, प्रश्न विचारला त्या टाइमला आपण सांगायचं प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह पीएलआय योजना आहे आणि हे सगळे ऑब्जेक्टिव्ह तुम्ही वापरू शकता ऍज अ आन्सर म्हणून. ठीक आहे. बरं, पुढे बघा. पीएलआय योजना कशासाठी आता म्हटलं, की जसं की भारताला तर आत्मनिर्भर बनायचं आहे. ह्याच्यामुळे काय आपले उत्पादन मॅन्युफॅक्चरिंग वाढवायला मदत होणार आहे. आत्मनिर्भर भारत सुद्धा साध्य करण्यासाठी आपल्याला कशाची मदत होऊ शकते? प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्हची मदत होऊ शकते, या योजनेची मदत होऊ शकते. मग आता याचं थोडं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघा. या योजनेचं काय हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड राहिलं? इकॉनॉमिक सर्व्हे 2024-25 डेटा आपण इथं वापरलं. सरकारने 14 प्रमुख क्षेत्रांसाठी पीएलआय योजना जाहीर केली आहे. यूपीएससी प्रिलिम जी येणार आहे, अजून होणं बाकी आहे, सगळ्यांना कल्पना आहे, मे मध्ये आहे. त्या मुलांसाठी क्वेश्चन आहे प्रिलिमसाठी. पीएलआय योजना अतिशय महत्वाची आहे यूपीएससीच्या प्रिलिमसाठी. कदाचित राज्यसेवेच्या प्रिलिमला पण अशा टाईपचे क्वेश्चन डिझाईन झाले, तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकते, पीएलआय योजना शेतीसाठी आहे का? नाहीये. पीएलआय योजना ही शेतीसाठी नाहीये. ती कशासाठी आहे? मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी आहे. ठीक आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हा कोणत्या सेक्टरचा घटक राहिलाय? इंडस्ट्री सेक्टरचा. इंडस्ट्री सेक्टर म्हणजेच काय? सेकंडरी सेक्टर आहे. ठीक आहे. मग आता हे जे पीएल आहे, हे शेतीसाठी आहे का? नाहीये. मग वाक्य काय आहे? इंडस्ट्रीसाठी. इंडस्ट्री पण ते पण कशी? मॅन्युफॅक्चरिंगसाठी. कशासाठी आहे? मॅन्युफॅक्चरिंगसाठी. ठीक आहे. मॅन्युफॅक्चरिंगसाठी. ठीक आहे. इंडस्ट्री सेक्टर त्याच्यातलं पण कशातलं आहे? मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी. आणि किती सांगितलं? 14 प्रमुख क्षेत्रांसाठी. म्हणजे काही 14 प्रमुख क्षेत्र असतील, हे सगळे फॅक्टरी प्रोडक्ट बरं. तर त्याच्यामध्ये जे काय आता मोबाईल आहे, फॅक्टरीत निर्माण होतं. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू फॅक्टरीत निर्माण होतं. फार्मा जे टॅबलेट्स आहेत, ते सुद्धा फॅक्टरीत निर्माण होतं. ऑटोमोबाईल्स ते पण फॅक्टरीत निर्माण होतं. टेक्सटाईल फॅक्टरीत निर्माण होतं. जे जे काही फॅक्टरी राहील ते सगळं मॅन्युफॅक्चरिंग राहील. जे जे काही फॅक्टरीत राहील प्रोडक्ट ते सगळे काय राहतील? मॅन्युफॅक्चरिंग. मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे फॅक्टरीत निर्माण होणारे घटक. म्हणजेच त्याला काय म्हणतो? उत्पादन क्षेत्र. इंडस्ट्री सेक्टरला उद्योग क्षेत्र. इंडस्ट्री सेक्टर व्यापक आहे.
त्याच्यातला एक म्हणजे इंडस्ट्री सेक्टरचा एक घटक म्हणजे उत्पादन क्षेत्र आहे. आणि पीएलआय जे आहे, प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह, हे कशासाठी आणलेलं आहे? मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी आणलेलं आहे. किती किती क्षेत्र दिले आहेत मॅन्युफॅक्चरिंग मधले? 14 वेगवेगळे सेक्टर दिले. ज्याच्यामध्ये काय येते बघा आता, ज्याच्यामध्ये काय येईल? यामध्ये मोबाईल येईल, इलेक्ट्रॉनिक्स येईल, फार्मा येतोय, ऑटोमोबाईल येते, टेक्सटाईल येतं. टेक्सटाईलचं तुम्हाला सांगितलं, पीएम मित्राचा अभ्यास भरपूर करा. पीएम मित्र सहाय्यक समाज कल्याण आयुक्त गट यांना विचारण्यात आलेला होता. आणि त्याच्या पहिले डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट असे 2 प्रश्न तिकडे होते. त्यामुळे तुम्हाला फायदाच होईल. येणाऱ्या प्रिलिमसाठी डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट नर्सची जी कॉन्सेप्ट आहे, रॅग्नर नर्सची किंवा रॅग्नर नर्सचे असंही म्हणू शकता, त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणजे छुपी बेरोजगारी, प्रचंड बेरोजगारी, जे की प्रायमरी सेक्टरचा घटक राहिलेला मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी शून्य असते. याच्यावर जर प्रश्न आला, तुम्हाला असं विचारतील, असं वाक्य देतील की बाबा प्रचंड बेरोजगारी ही जी संकल्पना आहे ती अर्थतज्ञ रॅग्नर नर्सची आहे का, किंवा रॅग्नर नर्सची आहे का म्हणलं तर उत्तर काय राहणार आहे? यस, बरोबर वाक्य आहे. त्यानंतर सेकंड मी काय म्हणलं, ह्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो का? प्रोडक्टिव्ह लिंक इन्सेंटिव्ह डिस्क्रिप्टिव्हला तर तुम्हाला लिहिताना ते उपयोग करायचंच आहे. सेकंडरी सेक्टर वाढवण्यासाठीच्या सूचनांमध्ये, ठीक आहे, सजेशन मध्ये आणि प्रिलिमच्या ओरिएंटेशन क्वेश्चन कसं येऊ शकतं, हे 14 प्रमुख क्षेत्रांसाठी आपण प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह वापरत आहोत, ज्याला मराठीत काय म्हणतो आपण सांगितलेलं होतं, उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना. मग उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना ही किती सेक्टरसाठी आहे? 14 मध्ये कोणकोणते येतात? मोबाईल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, फार्मा आहे, ऑटोमोबाईल आहे, टेक्सटाईल इत्यादी. मग त्या टेक्सटाईल मध्ये मी तुम्हाला अभ्यास कशा सुचवलाय? पीएम मित्राचा अभ्यास सुचवला. ठीक आहे. मग या योजनांसाठी केंद्र सरकारने आतापर्यंत 1,97,57,00,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. जे अप्रॉक्सिमेटली 2 लाख करोडच्या आसपास चालू. आर्थिक सर्वेक्षणानुसार या योजनेमुळे विदेशी गुंतवणूक, स्थानिक उद्योगांचे बळकटीकरण आणि रोजगार निर्मितीमध्ये वाढ झालेली दिसून येते. इम्पिरिकली म्हणजेच काय ना, इम्पेरिकली म्हणजे काहीतरी सांख्यिकी आपल्या हातात आहे आणि त्याच्या आधारावर आपण सांगायलो की ह्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडताना दिसतो. लोकल इंडस्ट्री, जे स्थानिक उद्योग, हे वाढताना दिसतात, त्याचं बळकटीकरण होते. हे सगळे मराठी मीडियमच्या पोरांसाठी कीवर्ड्स आहेत. पोरं काहीतरी इंग्लिश मधून करून येऊ नका. बळकटीकरण हा चांगला शब्द आहे, स्टँडर्ड शब्द आहे. म्हणून सेकंडरी सेक्टर वाढवायचं असेल, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर त्याचा घटक आहे सेकंडरीचा, इंडस्ट्री सेक्टर मधला, मग त्याला जर बळ द्यायचं असेल तर आपल्याला जे पीएल आहे त्याचा वापर करावा लागेल. तशासारख्या स्कीमचा आपल्याला पॉझिटिव्ह रिलेशन दिसून येतो, त्याचा उल्लेख आपल्याला करायचा आहे, ज्याला आपण मराठीमध्ये उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना म्हणतो. ठीक आहे. हे सगळे आपल्याला असे शब्द वापरायचे, स्थानिक उद्योगांचे बळकटीकरण वगैरे वगैरे. ठीक आहे. आता प्रश्न आहे बघा, सलमान खान साहेब आहेत ते म्हणतात की तिच्या घरी एसी आहे, एअर कंडिशन आहे. मग आता हा राजपाल जो आहे तो विचारतो की व्हाईट गुड्स का, पांढऱ्या वस्तू म्हणतात का त्याला? तर एक्झॅक्टली प्रिलिम साठी क्वेश्चन युपीसीच्या बघा कसा फ्रेम होईल. मोस्टली जे क्वेश्चन असतात युपीसी प्रिलिम्सचे जे निर्माण होतात, बनवल्या जातात, ते इकॉनॉमिक सर्व्हे मधले असतात. सगळा डेटा इकॉनॉमिक सर्व्हे मधला आहे. आता इकॉनॉमिक सर्व्हे नुसार काय क्वेश्चन बनतं म्हणलं मी, सर्व्हे नुसार काय क्वेश्चन बनतं बघा. सगळ्यात पहिला क्वेश्चन बनतोय इको सर्व्हे नुसार, प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह हा किती सेक्टरसाठी आहे? बॉक्स दिला, सांगा किती सेक्टरसाठी आहे? 14. बरोबर, 14. हा झाला क्वेश्चन मधला एक भाग. दुसरा भाग, पीएलआय मुळे व्हाईट गुड्स जे आहेत, पांढऱ्या वस्तू लाईक इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या असतात त्या पांढऱ्या वस्तू म्हणून ओळखल्या जातात. एअर कंडिशनर्स आहे, एसी आहे, रेफ्रिजरेटर आहे, वॉशिंग मशीन इत्यादी, किंवा लीड, एलईडी जे आहे ते बल्ब, हे सगळे व्हाईट गुड्स म्हणून ओळखले जातात. मग आता त्यांनी क्वेश्चन सेकंड म्हणजे प्रश्न एक मध्ये त्यांनी रोमन दिलं एक, रोमन 2 किंवा 2 घ्या, हे दिला पीएलआय मुळे व्हाईट गुड्स मध्ये इम्प्रुव्हमेंट झाली, म्हणजे त्याचं उत्पादन वाढलं. यस, तर बरोबर आहे. आणि मग तिसरी लाईन देतील की पीएलआय मधलं हे जे व्हाईट गुड्स आहे ते म्हणजे
इथे इलेक्ट्रॉनिक देण्याच्या ऐवजी काय करू शकतात? फार्मा फार्मा म्हणजे औषध निर्मितीचं टॅबलेट वगैरे नाव देऊ शकतात. तर हे नाहीयेत. व्हाईट गुड्सचा अर्थ काय? इलेक्ट्रॉनिक उपकरणे ह्याच्याशी रिलेटेड येतं. ठीक आहे. फार्माशी रिलेटेड येत नाहीये. औषध गोळ्यांशी संबंधित व्हाईट गुड्स असं उल्लेख नसतं. त्यामुळं या पद्धतीनं प्रश्न इथं फ्रेम होतो युपीएससी प्रिलिम्ससाठी. बघा, आता व्हाईट गुड्स कधीपासून आहे? हे पीएलआयच्या माध्यमातून प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह 2021 पासून सुरू आहे. भारतामध्ये एसी, रेफ्रिजरेटर इत्यादींचे स्थानिक उत्पादन वाढवणे, विदेशी आयात कमी करणे, या सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची म्हणजे चायनाला टार्गेट आहे. इनडायरेक्टली हा चायनाला टार्गेट करण्यासाठी आपण केलेली योजना आहे. चायनाकडून येणारा इम्पोर्ट कमी करण्यासाठी, चायनाकडून येणारी आपल्या देशातली आयात कमी करण्यासाठी भारतानं व्हाईट गुड्स मध्ये पीएलआय आणलं. ठीक आहे. भारतीय कंपन्यांच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन करणे, उच्च तंत्रज्ञानाचे घटक देशातच विकसित करणे आणि रोजगार निर्मिती करणे, या सगळ्या गोष्टी आहेत. पुढे आता बघा, आत्मनिर्भर भारत. आता आत्मनिर्भर भारत काय आहे? भरपूरदा उल्लेख निघा. आत्मनिर्भर भारताचे 5 स्तंभ आहेत, 5 पिलर्स आहेत. दिसते? 5 पिलर्स ऑफ सेल्फ रिलायंट इंडिया. काय काय आहेत? अर्थव्यवस्था, इकॉनॉमी, पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर, तंत्रज्ञान आधारित व्यवस्था, टेक्नॉलॉजी ड्रिव्हन सिस्टीम, लोकसंख्यात्मक लाभ, डेमोग्राफी आणि मागणी व पुरवठा सगळी, डिमांड अँड सप्लाय चेन. दिसते सगळं? बघा, 1 2 3 4. ठीक आहे. हे सगळं पिलर आहे. ठीक आहे. मग आता काय करायचं? हे तुम्हाला 1 2 3 4 5 1 2 3 4 5 हे तुम्हाला पाठ करून ठेवायचे. कदाचित इथेही प्रिलिम सारखा एक क्वेश्चन पडण्याची शक्यता दाट आहे युपीएससीसाठी. आत्मनिर्भर भारताचे 5 पिलर्स काय आहेत? अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आधारित व्यवस्था, लोकसंख्यात्मक लाभ, मागणी व पुरवठा साखळी. आणि इव्हन तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये सुद्धा लिखाण करताना अशी गोष्टी आल्या पाहिजेत तुमच्या, की समजा डिस्क्रिप्टिव्ह मध्ये एखादा क्वेश्चन आला की भारताचं उत्पादन सेक्टर वाढवणं जे आहे आवश्यक आहे, उत्पादन म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला इम्प्रुव्हमेंट करणं आवश्यक आहे, त्यासाठी उपाययोजना सुचवायची होती तुम्हाला. पण तुम्ही हे पण सांगता की भारताला विकसित राष्ट्र 2047 होण्यासाठी 47 पर्यंत होण्यासाठी उत्पादन सेक्टर फार महत्वाचं आहे. आणि त्यातल्या तर तुम्ही काय सांगायला की त्यातल्या तर आपल्याला आत्मनिर्भर व्हायचंय. ठीक आहे. आत्मनिर्भर व्हायचंय. मग आत्मनिर्भर व्हायचं तर हे 5 स्तंभ तुम्हाला उल्लेख करावा लागेल ना. ठीक आहे. मग आता याचं उद्दिष्ट काय? स्थानिक उत्पादन वाढवणे, भारतीय उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून देणे, स्टार्टअप असतील, एमएसएमई असेल, एमएसएमई तर भरपूर चर्चा झाली आपली कंटिन्युअसली पहिल्या लेक्चर पासून, दुसऱ्या लेक्चर पासून आता तिसरा लेक्चर आहे, इथं सुद्धा एमएसएमई येईल. नंतर निवांत आपला इंडस्ट्रियल सेक्टरचा जेव्हा चॅप्टर येईल तेव्हा आपण त्याचा खूप डिटेल घेणार आहोत. जेवढे शब्द चालले तेवढे शब्द पडू द्या, काही थोडंफार थोडं सर्च करा, अभ्यास करा आणि त्या माध्यमातून स्वतः थोडं सेल्फ स्टडी करून पण तुम्ही आपले कॉन्सेप्ट थोडं डेव्हलप करत माझ्यासोबत. त्यानंतर अन्न प्रक्रिया असेल, आयातीवरील या सगळ्या गोष्टी अवलंबन कमी करण्यासाठी आत्मनिर्भर आहे, रोजगार निर्मिती वाढवणे, डिजिटल इंडिया, स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया यांना गती देणे, हे सगळे कशात येते? आत्मनिर्भर भारताच्या रोडमॅप. ठीक आहे. आता हे टर्शरी सेक्टर, तृतीय क्षेत्र बघा, भारताचा सगळ्यात आवडता सेक्टर म्हणजे हा सेक्टर. कशा? सेवा पुरवणारे क्षेत्र, सर्व्हिस सेक्टर, बरोबर. सर्व्हिस सेक्टर, सर्व्हिस सेक्टर म्हणजे सेवा क्षेत्र पुरवणार आहे. उत्पादन किंवा कच्च्या मालाची निर्मिती न करता सेवा पुरवण्यावर भर असतो. सेवा आधारित अर्थव्यवस्थेमध्ये या क्षेत्राचा मोठा वाटा असतो. ठीक आहे. जगातल्या जीडीपी मध्ये सुद्धा सेवा क्षेत्राचं प्राबल्य आहे. त्याला भारत सुद्धा काही एक्सेप्ट नाहीये. भारतात उलट सेवा सेक्टरचं जास्त प्राबल्य आहे. म्हणजे भारताच्या जर जीडीपी मधला जर आपल्याला हे लावायचं, पहिला क्रमांक लावायचा जीडीपी मध्ये सगळ्यात जास्त वाट कोणच आहे, तर आपल्याला पहिलं लिहावं लागेल सेवा क्षेत्र. सेवा क्षेत्रामध्ये जीडीपीतला वाटा आहे द्वितीय क्षेत्राचा.
आता सेवा क्षेत्र म्हणजे काय होतं, हे तृतीय क्षेत्र. द्वितीय क्षेत्र म्हणजेच काय, औद्योगिक क्षेत्र किंवा उद्योग क्षेत्र. आणि त्याच्यानंतर काय, प्राथमिक क्षेत्र. प्राथमिक क्षेत्र म्हणजे काय, कृषी आधारित क्षेत्र. ठीक आहे, असा क्रम आपल्याला लावायला. आता पुढे काय याच्यात, ट्रान्सपोर्टेशन येतं, रेल्वे, हवाई वगैरे वगैरे. ठीक आहे, म्हणजे लॉजिस्टिक वगैरे. त्यानंतर बँकिंग, वित्तीय सेवा, हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम, हॉटेल आणि पर्यटन, हेल्थ केअर, आरोग्य, शिक्षण, ट्रेड अँड कॉमर्स, हे सगळे येतात. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, चला आता पुढे बघा. पुढे काय, सर्व्हिस सेक्टर कॉन्ट्रीब्युशन ग्रॉस व्हॅल्यू ऍडेडच्या बेसवर. आता हे ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन वगैरे मी नंतर शिकवणार आहे, आपला जीडीपी जीएनपीच्या चॅप्टर मध्ये, किंवा ज्याला नॅशनल इन्कमचा चॅप्टर असं सुद्धा आपण म्हणतो. तर नॅशनल इन्कम शिकवताना हे सगळ्या गोष्टी, कॉन्सेप्ट मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने क्लिअर करून देणार आहे. मग आता सध्या तरी आपण बघूयात का बघ, सर्व्हिस सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते भारताच्या जीडीपी मध्ये काय राहील. बघा, सर्व्हिस सेक्टरचा जो कॉन्ट्रीब्युशन ओव्हरऑल बघितलं तर ऑलमोस्ट एवढा मोठा भाग जो पाय चार्ट म्हणतात त्याला, त्या पाय चार्ट मधला जवळपास 56% जो पोर्शन आहे तो सर्व्हिस सेक्टरचा आधारित आहे. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग जवळपास 28.1 आहे, आणि ऍग्रिकल्चरचा 15.4% आहे. जसं की आपण पहिलेच आता शिकलेलो त्याचं असेंडिंग ऑर्डर वगैरे बघताना. पहिला सेक्टर जीडीपी मधला सगळ्यात कॉन्ट्रीब्युशन मधला सगळ्यात जास्त 56.5% जो भाग आहे भारताच्या जीडीपी मधला, तो कुठून येतो, सेवा क्षेत्रातून येतो. सेवा क्षेत्र म्हणजे काय, तृतीय क्षेत्र, टर्शरी सेक्टर, जिथे मॅन्युफॅक्चरिंग किंवा इंडस्ट्री पाहिजे इथे खरा तर शब्द, इंडस्ट्रियल सेक्टर हा व्यवस्थित आहे, मॅन्युफॅक्चरिंग नाही. इंडस्ट्रियल सेक्टर, इंडस्ट्रियल सेक्टर मध्ये काय येतं, उद्योग क्षेत्र म्हणजेच कोणता, द्वितीय क्षेत्र. काय वाटा आहे द्वितीय क्षेत्राचा, 28.1%. आणि ऍग्रिकल्चर जो आहे त्याचा वाटा किती आहे, 15.4, जे की प्राथमिक सेक्टर, प्राथमिक क्षेत्रे. ठीक आहे, ही कॉन्सेप्ट एवढं लक्षात ठेवायचं. आता काय, सेक्टर जीडीपी मधला प्लस एम्प्लॉयमेंट मध्ये, रोजगार निर्मिती मधला त्याचा वाटा. आता बघा, आता काय लक्षात घ्यायचं आपल्याला, सर्व्हिस सेक्टर मी म्हणलं, आपण बघूयात पाय चार्ट मध्ये सर्व्हिस सेक्टर किती गेलं, 56% होता, बरोबर आहे, 56.5 होता. मग आता लक्षात घ्या, आता तुम्हाला सगळ्यांना लक्षात येते, हे एक्स आणि वाय आहे ना, ग्राफ आहे. तर बघा आता 50%च्या वर कुठं कोणतं सेक्टर आहे, जवळपास 56%च्या म्हणजे 50%च्या वर, म्हणजेच अप्रॉक्सिमेटली 56%च्या आसपास जो आहे जीडीपीच्या, तो कोणत्या सेक्टरचा डॉमिनन्स आहे, सर्व्हिस सेक्टरचा. मग आता सर्व्हिस सेक्टर एक मोठी उंच इमारत आहे बघा, एक उंच इमारत आहे भारताच्या जीडीपी मध्ये, परंतु त्या मानानं रोजगार मात्र कमी करतं, म्हणजे एवढा गॅप जो आहे रोजगारात तुम्हाला दिसून येतो, एवढा मोठा गॅप जो आहे तो दिसून येतो. म्हणजेच याचा अर्थ काय ना, की सर्व्हिस सेक्टर भारताच्या जीडीपी मध्ये त्याचा वाटा 50%च्या वर आहे. भली मोठी एक उंच इमारत आहे सर्व्हिस सेक्टर म्हणजे, किती कॉन्ट्रीब्युशन आहे, 56%च्या आसपास भारताच्या जीडीपी मध्ये. पण त्या मानानं रोजगार निर्मितीमध्ये मात्र तो कमी पडतो. म्हणजे साधारण 30% रोजगार निर्मिती कुठं होईल, आपली सर्व्हिस सेक्टरच्या माध्यमातून होईल. ठीक आहे, मग त्याच्यापेक्षा दुसरे सेक्टर तरी अजून रोजगार जास्त द्यायले, हे आपल्याला बघतात. त्यानंतर आता आपण चाललो इंडस्ट्री सेक्टर. बघा, आता कोणतं सेक्टर म्हणतो मी, इंडस्ट्री सेक्टर. कॉन्ट्रीब्युशन जर आपण इंडस्ट्री सेक्टरचं बघितलं, 27%च्या आसपास तुम्हाला दिसून येईल. पाय चार्ट वर बघा, पाय चार्ट वर बघा, इंडस्ट्री सेक्टर जवळपास 28% तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे, 27 ते 28% लक्षात ठेवा. मग आता अप्रॉक्सिमेटली 27 ते 28% कॉन्ट्रीब्युशन जीडीपी मध्ये इंडस्ट्री सेक्टरचं आहे, त्याला सेकंडरी सेक्टर सुद्धा म्हणतो. मग ह्याच्यामधून रोजगार निर्मिती किती होईल लागली, मात्र ह्याच्यामधून रोजगार निर्मिती कामानं खूप जास्त आहे. म्हणजे जेवढं वेटेज जीडीपी मध्ये राहिलं त्या तुलनेनं रोजगार निर्मिती जास्त करतं. फारसा मोठा गॅप नाहीये, इथं कसा गॅप होता, एवढा मोठा गॅप आहे.
सर्व्हिस सेक्टरमध्ये एवढा मोठा गॅप आहे. म्हणजे जीडीपी कॉन्ट्रीब्युशन तर जास्त आहे. रोजगार निर्मितीमध्ये तेवढं कॉन्ट्रीब्युशन नाहीये. अर्धच कॉन्ट्रीब्युशन करतंय. त्यामानाने इंडस्ट्री सेक्टर ज्याचा वाटा 27-28% आहे आणि इव्हन काय करताना वाटा जास्त आहे, रोजगार देताना पण तब्बल 25%च्या वर त्याचा प्रभाव दिसतो. ऍग्रिकल्चर ऍग्रिकल्चरचा जीडीपी मध्ये वाटा फक्त 15%चा आहे आणि रोजगार मात्र किती निर्मिती करतोय 40%च्या वर म्हणजे 48%पर्यंत लोक हे ऍग्रिकल्चर मध्ये आहेत दिसतंय. परंतु हे जे ऍग्रिकल्चर मध्ये जे लोक आहेत त्यांचं प्रोडक्टिव्हिटी मात्र कमी आहे. कारण की ऍग्रिकल्चर हे प्राथमिक सेक्टर असल्यामुळं यांची प्रोडक्टिव्हिटी इथं कमी आहे. त्यामुळे यांचं इन्कम लेवल पण कमी आहे. हे जास्त इन्कम जनरेट करणारी लोक आहेत का? 48% लोक रोजगार हे प्रायमरी सेक्टर देतंय, ऍग्रिकल्चर सेक्टर देतंय. परंतु इन्कम मात्र या सेक्टरमध्ये कमी जनरेट होतं. जास्त लोक काम करायलेत, इन्कम कमी होतं. मग या लोकांचं जर लिव्हिंग स्टँडर्ड वाढवायचं असेल, देशाची जीडीपी एक विकसित राष्ट्र म्हणून जर आपल्याला उद्घोषित करायची असेल म्हणजे भारताला जर एक विकसित राष्ट्र 2047 पर्यंत व्हायचं असेल 8% वार्षिक जीडीपी दर आपल्याला अचीव्ह करायला लागेल. 8% दराने आपल्याला आपली अर्थव्यवस्था पळवावी लागेल. 8%च्या अनुषंगाने आपल्याला काय करावं लागेल आपली जीडीपी जी आहे ती पळवावी लागेल 2047 पर्यंत. मग आपल्याला लक्षात आलं पाहिजे की एवढे मोठे लोक आपले प्रायमरी सेक्टरवर किंवा ऍग्रिकल्चर सेक्टरवर काम करतात. चांगली गोष्ट आहे. पण चांगली गोष्ट काय नाहीये की हे लो प्रोडक्टिव्हिटी मध्ये काम करतात आणि यामुळे जास्त इन्कम जनरेट करू शकत नाही. मग जास्त इन्कम जनरेट करण्यासाठी या लोकांना काय करावं लागेल यांचं ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल, यांचं ट्रान्झिशन करावं लागेल, यांचं स्थित्यंतर करावं लागेल. स्थित्यंतर कुठे करावं लागेल? एक तर यांचं स्थित्यंतर या अधिकच्या लेबरचं कुठं करावं लागेल इंडस्ट्री सेक्टरमध्ये करावं लागेल किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये तरी करावं लागेल. त्यातल्या जर इंडस्ट्री सेक्टरमध्ये जर हे जे लोकांना आपण ढकललं पुश केलं म्हणजे या शेतकऱ्यातल्या जे 48% लोक अजूनही शेतीत अडकून आहेत त्यांना थोडं कमी करायचं आपल्याला 30% पर्यंतच न्यायचं आपल्याला या लोकांना 30% पर्यंत न्यायचं त्यांना आपल्याला पुश करावं लागणार आहे कोणत्या सेक्टरकडे इंडस्ट्री सेक्टरकडे किंवा सर्व्हिस सेक्टरकडे तरच आपण काय होऊ शकतो विकसित राष्ट्र बनू शकतो एवढं लक्षात घ्या. ठीक आहे बघा आता थोडं पाणी पितो मी तुम्ही तोपर्यंत पॉल ग्रुपमन दिसतं का बघा हे बघा हे पॉल ग्रुपमन आहे नोबेल लॉरेट आहे त्यांची काही संकल्पना आहे ती बघूया. नोबेल इकॉनॉमिस्ट पॉल क्रुगमन यांचं असं म्हणणं आहे की अर्थव्यवस्थेचा विकास हा टप्प्याटप्प्याने होणे आवश्यक आहे. कसं होणं आवश्यक आहे? टप्प्या टप्प्याने किंवा त्याचं स्थित्यंतर जे आहे म्हणजे प्राथमिक सेक्टर मधून द्वितीय सेक्टर द्वितीय मधून तृतीय सेक्टर हे होणं आवश्यक आहे. म्हणजेच प्राथमिक क्षेत्रातून म्हणजे जसे की कृषी आणि नैसर्गिक संसाधनावर आधारित प्राथमिक सेक्टर मधून आपण द्वितीय क्षेत्रात जायला पाहिजे. द्वितीय क्षेत्र म्हणजे उद्योग क्षेत्रात आणि तिथून आपण तृतीय क्षेत्रात जायला पाहिजे. परंतु भारतीय अर्थव्यवस्थेचं तसं झालेलं नाहीये. तसं नाही झालेलं. भारतानं काय केलं? प्रायमरी सेक्टर विकसित केलं आणि डायरेक्ट सेकंडरी सेक्टर तेवढं डेव्हलप न करता सेकंडरी सेक्टर तेवढं डेव्हलप न करता भारताने एक हनुमान उडी मारली ट्रेशरीमध्ये किंवा तृतीय सेक्टरमध्ये. ठीक आहे. मग आता ह्याचा काय प्रभाव झाला हे जी प्रायमरी सेक्टर मधून आपण तृतीय क्षेत्रात गेलो आणि सेकंडरी सेक्टर आपण तेवढं डेव्हलपच केला नाही मग याचा काय प्रभाव झाला जसं बघा भारतीय अर्थव्यवस्थेने कृषी प्रधान देशातून थेट सेवा क्षेत्रावर अधिक भर दिला ही समस्या आहे का बघा. भारतीय अर्थव्यवस्थेने कृषी प्रधान देशातून थेट सेवा आधारित भर दिला. जुन्या काळामध्ये असं म्हटलं जायचं की भारत एक कृषी प्रधान देश आहे. तुम्ही गाणे सुद्धा बघा ज्याला गाणे का म्हणतो ना मी हमेशा गाण्याचा उल्लेख करतो ऍज अ सोशल डिस्कोर्स म्हणून. आपल्या समाज व्यवस्थेमध्ये चर्चेचा विषय राहतात गाणे किंवा बॉलिवूडची सिनेमा किंवा कोणताही सिनेमा हे शेवटी समाज व्यवस्थेचे एक रिफ्लेक्शन
देश स्वातंत्र्य झाला, कृषी क्षेत्राचा प्रभाव होता. गाणे असे होते की मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती. आज मुलं मोठी झाली समजा आणि त्यांना इंट्रोडक्शन द्यायचंय इंडियन इकॉनॉमीचं, तर ते म्हणतील की भारत हा कृषी आधारित अर्थव्यवस्था नाहीये. भारत हा सेवा क्षेत्रावर आधारित अर्थव्यवस्था आहे. आणि चीनच्या बाबतीमध्ये पण सेवा क्षेत्राचा डॉमिनन्स खूप जास्त आहे, परंतु औद्योगिक क्षेत्राचा पण डॉमिनन्स तेवढाच जास्त आहे. अनफॉर्च्युनेटली भारताच्या बाबतीमध्ये जे स्थित्यंतर झालं, जे ट्रान्झिशन झालं, ते प्रायमरी सेक्टरवरून आपण एक मोठी हनुमान उडी मारली कुठं? तृतीय क्षेत्रात. आणि आपण काय काय कशावर काम नाही जास्त केलं, फोकस काम कशावर नाही केलं? सेकंडरी सेक्टरवर किंवा इंडस्ट्री सेक्टरवर काम नाही केलं. उद्योग क्षेत्र जे द्वितीय क्षेत्र होते ते अपेक्षित प्रमाणात विकसित होऊ शकले नाही. परिणामी भारतीय सेवा क्षेत्रातील प्रगती जरी उल्लेखनीय असली तरीही उत्पादन क्षेत्राच्या तुलनेत ती अनिश्चित आणि असमतोल राहिली आहे. मला सांगा, उत्पादन क्षेत्र जर भारताचं चीन सारखं राहिलं असतं तर काय झालं असतं? तर भारताचा बॅलन्स ऑफ पेमेंटचा विषय वाढला नसता. आणि करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट जे राहतात, मी नंतर शिकवणार आहे तुम्हाला बॅलन्स ऑफ पेमेंट वगैरे, तर ते पॉझिटिव्ह राहिले असते, ते भरून राहिले असते, सरप्लस मध्ये राहिले असते. पण सरप्लस मध्ये नाहीये. ऍटलीस्ट करंट अकाउंट आपलं सरप्लस मध्ये नाही, नकारात्मक आहे, निगेटिव्ह आहे. काय? कारण की आपल्याकडे काय जास्त होते? आयात जास्त होते, निर्यात कमी होते. आणि आयात आणि निर्यातीचं हे जर असंतुलन घडलं, ते कशा कारणामुळे झालं? द्वितीय क्षेत्राकडे दुर्लक्षित केल्या कारणास्तव झालेलं आहे. ठीक आहे. मग आता आपण अशी कल्पना करूयात, जसं चीनने 1978 ला त्यांची चूक दुरुस्त केली, ओपन इकॉनॉमी झाला चायना, म्हणजे सोशलिस्ट पॅटर्न मधूनच तो काय झाला? ओपन इकॉनॉमी झाली. म्हणजे त्यांनी आपले जे दरवाजे आहेत ते जगातल्या इतर भांडवलदारांसाठी त्यांनी काय केले? उघडले. आणि चायना आज एक विकसित राष्ट्र होऊ शकला, मॅन्युफॅक्चरिंगचा हब होऊ शकला. आणि सगळं डेंग जिओपिंगच्या काळात झालेलं आहे 1978. आता भारताने द्वितीय क्षेत्र पूर्ण क्षमतेने जर विकसित केलं असतं तर काय एक परिकल्पना आहे, म्हणजे हायपोथेसिस आहे, तर असं झालं असतं तर बघा, तर काय झालं असतं सांगा? बॅलन्स ऑफ पेमेंट सरप्लस मध्ये असतं आज आपलं. ठीक आहे. अजून काय काय झालं असतं? मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण मॅन्युफॅक्चरिंग करून आपण एक्सपोर्ट करू शकलो असतं, रोजगार निर्मिती करू शकलो असतं, इत्यादी. बरोबर आहे. मग आता आज ज्या अर्थी काय म्हणलं, क्षेत्र पूर्ण क्षमतेने विकसित केले असते तर, पण नाही केलं याचा अर्थ. मग ते करण्यासाठी आज आपण काय प्रयत्न करत आहोत? आपण प्रयत्न काय करत आहोत? मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत. आत्मनिर्भर भारताचे 5 पॅरामीटर, जे 5 जे पिलर्स आहेत ते तुम्हाला मी दिलेले आहेत. एकदा बघून घ्या, पाठ करून घ्या, भरपूरदा त्याची उजळणी करा. 5 काय आहेत आत्मनिर्भरचे? अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आधारित अर्थव्यवस्था, लोकसंख्यात्मक लाभ आणि मागणी आणि पुरवठ्याची साखळी. मग आता सेकंडरी सेक्टर, इंडस्ट्री सेक्टर वाढवायचं आहे, द्वितीय क्षेत्र वाढवायचं आहे, तर मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत आहे, यासारख्या योजना आहेत. त्याच्यानंतर प्रोडक्ट लिंक इन्सेंटिव्ह, पीएलआय सारख्या योजना आहेत. याच्यातून पण काय करू शकतो आपण? आपलं सेकंडरी सेक्टर जे आहे इम्प्रूव्ह करू शकतो. चीनने कृषी क्षेत्रातून द्वितीय क्षेत्राकडे व्यवस्थित संक्रमण केले आणि मग सेवा क्षेत्रात उडी घेतली. परंतु भारतात कसं झालं का हो? भारतानं हानमन उडी घेतली. कशी घेतली? प्राथमिक सेक्टरमध्ये भारत गेला आणि भारताने डायरेक्ट उडी कुठे मारली? टर्शरी सेक्टरमध्ये मारली. आणि जे सेकंडरी सेक्टरमध्ये येते ते मारलीच नाही, त्याच्यावर फोकसच केला नाही. मग हाच प्रश्न आता युपीएससीने पण विचारला. ते मी सांगतो प्रश्न युपीएससीने काय विचारला. प्रश्न बघा. हा, युपीएससीने प्रश्न काय विचारला बघा. सामान्यतः देश कृषी क्षेत्राकडून उद्योग क्षेत्राकडे, म्हणजे इंडस्ट्री सेक्टरकडे आणि त्यानंतर सेवा क्षेत्राकडे वाटचाल करतात. परंतु भारताने थेट कृषी क्षेत्रातून सेवा क्षेत्राकडे झेप घेतली. देशात सेवा क्षेत्राच्या मोठ्या वाढीच्या तुलनेत उद्योग क्षेत्राचा विकास मर्यादित का राहिला? तसेच भारत एक मजबूत औद्योगिक पाया नसताना विकसित देश बनू शकतो का? 200 शब्दांमध्ये आपल्याला लिहायचं होतं त्यावेळेस. आणि 12.5 मार्कांना गुणदान होतं. आणि हा 2014चा युपीएससीचा प्रश्न होता, आमच्या कालखंडातला प्रश्न होता. ठीक आहे.
बघा, चीनने काय केलं, प्राथमिक म्हणजे कृषी क्षेत्राकडून द्वितीय क्षेत्राकडे गेले आणि मग सेवा क्षेत्राकडे गेले. एकदम व्यवस्थित संक्रमण झालं, चित्र चांगल्या पद्धतीने झालं त्यांचं. पण भारतात तसं नाही झालं, भारताने उडी मारली. प्रायमरी सेक्टरवरून उडी मारली डायरेक्ट कुठं, टर्शरी सेक्टरवर, तृतीय सेक्टरवर. आता यामुळे काय झालं ना, म्हणजे चीनच्या बाबतीमध्ये त्यांचं संक्रमण व्यवस्थित झाल्यामुळं चीनची निर्मिती क्षेत्रात जागतिक अग्रस्थानी पोहोचला, मॅन्युफॅक्चरिंग हब बनला. भारत सेवा क्षेत्रावर अवलंबून राहिला. म्हणजे आजही भारताला वस्तू आयात कराव्या लागतात, पण चीनला वस्तू आयात करायची आवश्यकता आहे का? नाहीये. आता तुम्ही म्हणसाल, मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो. माझा प्रश्न तुम्हा सगळ्यांना असा आहे, जर द्वितीय क्षेत्र आपलं चांगलं राहिलं असतं, इंडस्ट्री सेक्टर, तर आपलं आत्ताचं जे तृतीय क्षेत्रातलं जे सेवा क्षेत्र आहे ना, ते सुद्धा खूप अधिक राहिलं असतं. ते सुद्धा काय झालं असतं, अधिक झालं असतं. बघा, मी काय विचारतोय, द्वितीय क्षेत्राचा जर विकास झाला असता, तर सेवा क्षेत्र जे आज आपलं 56% ना, ते सुद्धा 56%च्या ऐवजी 67%वर गेलं असतं. कसं गेलं असतं? आता त्याचं एक उदाहरण देतो. ही कार बघा. ही कार बघा. आता ही कार बनली, कोणत्या सेक्टरमध्ये बनली? 5 सेक्टर अर्थव्यवस्थेचे राहतात. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, त्याच्यानंतर क्वाटर्नरी आणि क्विनरी, तृतीय, चतुर्थ, पंचम. मग आता ही कार कोणत्या सेक्टरमध्ये बनली? द्वितीय क्षेत्रामध्ये बनली, इंडस्ट्री सेक्टरमध्ये बनली. बरोबर आहे? बघा, इंडस्ट्री सेक्टरमध्ये ही कार बनली, म्हणजेच कोणतं क्षेत्र म्हणलं? सेकंडरी सेक्टर. त्यालाच मराठीत काय म्हणतो? द्वितीय द्वितीय क्षेत्र. आता ही द्वितीय क्षेत्रातली कार आहे. कार नुसती द्वितीय क्षेत्रातच रोजगार निर्माण नाही करत, ती सेवा क्षेत्र सुद्धा निर्माण करते. काय म्हणलं? कार ही द्वितीय क्षेत्रातली आहे, पण ती सोबत सेवा क्षेत्र सुद्धा निर्माण करते. कसं बरं? आता कारची सर्व्हिसिंग करायला कुठे जावं लागणार आहे? नावच काय, सर्व्हिस सेक्टर. नावच काय, सर्व्हिस सेक्टर. म्हणजे माझ्याकडे कार आहे, कार मॅन्युफॅक्चरिंग झाली, इंडस्ट्री सेक्टरचा भाग आहे मॅन्युफॅक्चरिंग. इंडस्ट्री हा सेकंडरी सेक्टर येतो, ज्याला मराठीत द्वितीय क्षेत्र म्हणतो. द्वितीय क्षेत्राचा जर विकास झाला असता, तर तृतीय क्षेत्राचा सुद्धा अल्टिमेटली विकास झाला असता. म्हणजे द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र हे परस्पर पूरक आहेत. काय शब्द वापरायलो मी? परस्पर पूरक. येते लक्षात? हे परस्पर पूरक आहे. मग द्वितीय क्षेत्र जर चांगलं वाढलं, तर आपलं तृतीय क्षेत्र सर्व्हिस सेक्टर सुद्धा काय होईल? अधिक वाढेल, अजून वाढेल. मग आता कार विकत घेतली, कार सर्व्हिसिंगला जाणार आहे, म्हणजेच कारमुळे काय होणार आहे? सर्व्हिस सेक्टरचा पण काय होणार आहे? विकास होणार आहे. म्हणून किती सुंदर शब्द वापरला बघा. कार ही वस्तू द्वितीय क्षेत्रात तयार होते, परंतु तिची निर्मिती झाल्यानंतर तिच्या भोवती सेवा क्षेत्राचा एक परिसंस्था उभी राहते. एक एक प्रकारची इकोसिस्टीम तयार होते, एक प्रकारची परिसंस्था निर्माण होते. कशासाठी परिसंस्था निर्माण होते? सेवा क्षेत्रासाठी निर्माण होते. बरोबर आहे. कारण की कार सर्व्हिसिंग साठी जावं लागणार आहे, मेंटेनन्स साठी जावं लागणार आहे. नावच आहे सर्व्हिसिंग सेक्टर, सर्व्हिस सेंटर. बरोबर. त्याच्यानंतर इन्शुरन्स घ्यावा लागेल. इन्शुरन्स काय प्रोडक्ट आहे का? मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट आहे का? नाहीये. एक एक अमूर्त गोष्ट आहे इन्शुरन्स म्हणजे सेवा क्षेत्राचा भाग. इंटँजिबल. इंधन पुरवठा करायचं. कुठे जाणार इंधन पुरवठ्यासाठी? पेट्रोल पंपवर जाणार. माचीस येतो फूक दो. गुलजारचं कविता आहे ना ती, माचीस येतो फूक दो जला दो. है प्यासामध्ये पण ये दुनिया फूक दो जला दो मेरी नाही ये दुनिया, असं काहीतरी ते गुरुदत्त म्हणतो. एनिवे, आता मी गुरुदत्त वगैरे काही सांगणार नाहीये, पण लक्षात घेऊ पेट्रोल पंप. पेट्रोल पंप सुद्धा कशात येतं? तृतीय क्षेत्रात. पण कार तर बनली सेकंडरी सेक्टर, म्हणजे परस्पर काय पूरक आहे. आणि सेवा सेक्टर निर्माण कशावर आधारित आहे? इंडस्ट्री सेक्टर. म्हणजे इंडस्ट्री सेक्टर एक प्रकारची इकोसिस्टीम कोणासाठी देते? निर्माण करून सेवा क्षेत्रासाठी देते. मग हे वाढलं असतं ना भारताचं अजून. एक इंडस्ट्री सेक्टरही वाढलं असतं आणि इंडस्ट्रियल सेक्टरमुळे सेवा सेक्टरही वाढलं असतं. बरोबर आहे. एकावर एक फ्री आलं असतं ना, तशातल्या या भावना आहेत. आणि त्यानंतर वाहतूक, टॅक्सी, रेंटल सेवा. आता हे जे गिग इकॉनॉमी आहे, नंतर मी शिकवणार आहे गिग इकॉनॉमी. गिग इकॉनॉमीवर युपीएससी ला प्रश्न दिसून येतात. आपल्या GS3 मध्ये पण गिग इकॉनॉमीला घेऊन प्रश्न येतील. आणि आपण
सगळ्यांना कल्पना आहे की बाबा मी तुमचा ऑप्शनलचा पेपर सुद्धा शिकवतोय समाजशास्त्राचा. आणि आतापर्यंत समाजशास्त्राच्या ऑप्शनल पेपरमध्ये 2 वेळेस गिग इकॉनॉमीवर प्रश्न विचारला. कशावर विचारला? गिग इकॉनॉमी मध्ये वर आधारित प्रश्न विचारला. आता तुम्ही सरप्राईज होसाल, बाबा हे कसं काय? मी नंतर सांगणार आहे त्या विषयाला घेऊन जेव्हा बोलेल तेव्हा. सुद्धा तरी लक्षात घ्यायचं की दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता काय सांगायचं अर्थ आहे, हे जे टॅक्सी आहेत ना ओला, उबेर, हे गिग इकॉनॉमीचा भाग आहे. कोणत्या इकॉनॉमीचा भाग आहे? गिग इकॉनॉमीचा. म्हणजे मला वाटेल तेव्हा मी ड्रायव्हिंग करणार, वाटेल तेव्हा करणार. कधी पण एंट्री कशी आहे? इझी आहे. ओपन डोर एंट्री आहे. काम करायला सोपं आहे. स्त्रियांना पण मला पण झोमॅटो असेल वगैरे वगैरे हे तुम्हाला लक्षात नाही तर भरपूर स्त्रिया वगैरे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये काम करतात या सेक्टरमध्ये. म्हणजे ह्याला एंट्री एक्झिट सोपे आहे. यायलाही सोपं आहे, जायलाही सोपं आहे एंट्रीमध्ये. हा मग या सगळ्या गोष्टी आहेत. मग आता असं म्हणूयात की भारताचे सेवा क्षेत्र हे द्वितीय क्षेत्राशी परस्पर पूरक आहे. त्यामुळे द्वितीय क्षेत्राच्या पूर्ण क्षमतेशिवाय सेवा क्षेत्राचीही पूर्ण क्षमतेने कार्य करू शकत नाही. या विधानावर आपण प्रकाश टाकू शकतो. असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो एक वेळेस. हे याच्यावरून प्रश्न तसा निर्माण होऊ शकतो. जसं की युपीएससीला तर एक प्रश्न आलेलाच आहे. काय प्रश्न होता युपीएससीचा? हा प्रश्न होता, हा क्वेश्चन आहे युपीएससीचा. बरोबर आहे. येस. मग आता ह्या प्रश्नाला कसं बघता येईल? बघा, त्याचं एक्सप्लेनेशन तर त्या कारच्या उदाहरणावरून तुम्हाला आलेलंच असणार आहे. परंतु अजून बऱ्याच गोष्टी आहेत. थेट मात्र भारताने थेट कृषी क्षेत्राकडून सेवा क्षेत्राकडे झेप घेतली गेली आणि उद्योग क्षेत्राचे प्रमाण मर्यादित राहिले. मग आता हे का राहिलं? उद्योग क्षेत्राचे मर्यादित राहण्याचे कारण काय आहेत? याच्यावर आपण आता भाष्य करूया. या प्रश्नाचं उत्तर काय राहू शकतं म्हणलं, की त्यांनी प्रश्न काय विचारला? डिमांड काय क्वेश्चनची? डिमांड ही होती 2-3 घटकात गेलेली आहे बघा. काय विचारते? देश कृषी क्षेत्राकडून उद्योग क्षेत्राकडे गेल्यानंतर सेवा क्षेत्राकडे वाटचाल करत राहिला. परंतु थेट कृषी क्षेत्रातून सेवा क्षेत्राकडे झेप घेतल्यामुळे देशात सेवा क्षेत्राच्या मोठ्या वाढीच्या तुलनेत इथं खरी गोष्ट आहे, उद्योग क्षेत्राचा विकास मर्यादित राहिला. बरोबर आहे. राहिला मर्यादित. तो वाढवायला पाहिजे होता. तो वाढला असता तर काय झालं असतं? अजून सेवा क्षेत्राची पण निर्मिती वाढली असती. कारच्या उदाहरणावरून लक्षात आलं असतं. पण तसेच भारताला एक मजबूत औद्योगिक पाया नसताना विकसित राष्ट्र देश बनू शकतो का? विकसित देश बनू शकतो का? नाही बनू शकत. याचा ओपिनियन सरळ थेट आहे. जर विकसित राष्ट्र बनवायचं असेल तर आपल्याला कशाची आवश्यकता आहे? द्वितीय क्षेत्राची आवश्यकता आहे. सेवा क्षेत्र पण द्वितीय क्षेत्रावरच आधारित आहे. हे कारच्या उदाहरणावरून तुम्हाला लक्षात आलं असेल. आणि हे जर द्वितीय क्षेत्र जर चांगल्या पद्धतीने विकसित करता आलं तर आपलं बॅलन्स ऑफ पेमेंट चांगलं राहील. हे आता खूप पुढच्या गोष्टी आहेत. त्या पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर झाल्यावरच लक्ष आहे. मग बॅलन्स ऑफ पेमेंट आपलं काय राहिलं असतं? सरप्लस राहिलं असतं. परकीय चलन अजून खूप राहिलं असतं. बरोबर आहे आपल्या देशात. म्हणजे इम्पोर्ट जे आहे ते कमी राहिलं असतं आणि एक्सपोर्ट भारताचं काय राहिलं असतं? जास्त होत राहिलं असतं. म्हणजे अधिकच रोजगार निर्मिती भारतात झाली असती. म्हणजे जॉबलेस ग्रोथची समस्या संपली असती. सगळ्या गोष्टी या प्रश्नाचे उत्तर लिहिताना तुम्हाला येत द्यावे. ठीक आहे. मग आता आपल्याला प्रश्न असा आहे ना की उद्योग क्षेत्र मर्यादित का राहिला ह्याच्यावर चर्चा करूया. का राहिला? कारण की धोरणात्मक मर्यादा होते. ठीक आहे. 1991 नंतर उदारीकरण केलं. चायनानं उदारीकरण स्वतःच कधी केलं? 1978 ला केलं. मग हा जो 14 वर्षाचा गॅप होता तोपर्यंत चायनानं फायदा घेतला. मग आता काय? यामुळे काय झालं? लेट उदारीकरण भारतात ऍज कम्पेअर टू द चायना झाल्यामुळं उद्योग क्षेत्रासाठी पुरेसा प्रोत्साहनच नव्हतं. वेळही भेटला नाही. उच्च पायाभूत सुविधांचा अभाव होता आपल्या देशामध्ये. आता कुठे आपण लॉजिस्टिक डेव्हलपमेंट करायला पीएम गतिशक्ती वगैरे वगैरे. पीएम गतिशक्ती होमवर्क मध्ये घेऊन टाका. कशाचा अभ्यास करायचा तुम्हाला? पीएम गतिशक्ती. भारतामधले श्रम कायदे किचकट होते. श्रम कायद्यांवर आता युपीएससी 2023 मध्ये प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. लक्षात घ्या की ती एक ना एक घटना महत्वाची आहे. आणि आपला पूर्ण कंटेंट, आपली पूर्ण पेडागॉजी म्हणजे अध्यापनाची जी पद्धत आहे ती सगळं युपीएससी ओरिएंटेड आहे. ही कशी ओरिएंटेड आहे? युपीएससी ओरिएंटेड आहे. त्याचा अल्टिमेट फायदा तुम्हाला युपीएससीने तर होणारच आहे आणि नवीन सिलेबसचं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला सुद्धा होणार आहे. ठीक आहे. श्रम कायदे ज्याच्यावर 2023 ला युपीएससीनं प्रश्न विचारलेला आहे तो तुम्ही प्रश्न विचारा, बघून घ्या. मग का नाही विकसित उद्योग क्षेत्र का विकसित नाही होऊ शकला? एक धोरणात्मक मर्यादा, पायाभूत सुविधा नव्हत्या. गतिशक्तीचं उदाहरण दिलं. मोदी साहेब आता पायाभूत सुविधावर प्रचंड काम करीत आहेत. ठीक आहे. सागरमाला असेल, गतिशक्ती असेल या सगळ्या गोष्टी. श्रम कायदे सुद्धा बदलले गेलेले आहेत
त्याच्यावर एक वेगळा चॅप्टर मी श्रम कायद्यांवर घेऊन येणार आहे, कारण त्याचं इम्पॉर्टन्स खूप जास्त. भांडवली गुंतवणुकीचा अभाव होता. एमएसएमई क्षेत्राला निधी व तंत्रज्ञानाची कमतरता होती. सेवा क्षेत्रातील जलद वाढ का झाली? सेवा क्षेत्रातील जलद वाढ होण्यासाठी आयटी इंडस्ट्री झाली ना भारतामध्ये. मग आयटी इंडस्ट्री, बीपीओ, वित्तीय क्षेत्र, त्यामुळे थेट सेवा क्षेत्रातच झेप मारली आपल्या पोरांनी. आपल्या पोरांना मेकॅनिकल इंजिनियरच होऊ वाटले नाही. काय व्हावं वाटलं? आयटी इंजिनियर व्हावं वाटली. बरोबर आहे? म्हणजे थेट उडी मारली आपण आयटी, बीपीओ, वित्तीय क्षेत्राकडे. मग भारतात औद्योगिक पाया नसताना विकसित देश होऊ शकतो का? नाही होऊ शकत. ठीक आहे. आणि भरपूर गोष्टीच्या समस्येचा जर हल करायचा असेल तर आपल्याला आज ना उद्या जर विकसित राष्ट्र 2047 पर्यंत व्हायचं असेल तर आपल्याला द्वितीय क्षेत्राकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ठीक आहे. म्हणून निष्कर्ष काय म्हणता येईल? रोजगार निर्मितीसाठी, निर्यात वाढवण्यासाठी, तंत्रज्ञान हस्तांतरण करण्यासाठी किंवा तंत्रज्ञानाच्या समस्या सॉल्व्ह करण्यासाठी, आपल्याला समतोल विकासासाठी, या सगळ्यांसाठी आपल्याला काय आवश्यक आहे? द्वितीय क्षेत्र आवश्यक आहे. नुसतंच तृतीय क्षेत्रावर आपण निर्भर राहू शकत नाही. चतुर्थ क्षेत्र. ठीक आहे. क्वाटरनरी सेक्टर, चतुर्थ सेक्टर. काय चतुर्थ आता बघा, जेन्युइनली कसे 3च सेक्टर आहे. जेन्युइनली 3च सेक्टर. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. म्हणजेच काय? म्हणजेच काय? प्राथमिक, आणि तृतीय. जेन्युइनली हेच सेक्टर राहिलेले आहे. प्राथमिकलाच आपण काय म्हणता येईल? कृषी म्हणते, कृषी किंवा ऍग्रिकल्चर. ठीक आहे. द्वितीयला इंडस्ट्री सेक्टर, मराठीत उद्योग क्षेत्र, आणि तृतीयला सर्व्हिस सेक्टर किंवा मराठीत त्याला सेवा क्षेत्र. यासोबतच आता आपण काय केलं ना, थोडस अजून 2 टर्म्स जे ऍड झाले. एक आहे चतुर्थ आणि पंचम. कशामुळे झालं? कारण की आपली जी ज्ञान, नॉलेज, संशोधन आणि माहिती तंत्रज्ञान 3 गोष्टीचा प्रभाव पडल्यामुळं काय झालं, ह्या 2 क्षेत्र अजून पुढे आपण कन्सिडर करायला लागलो. ठीक आहे. आता जसं की आता डेटा अनालिस्ट आहे, भरपूर जणांनी शब्द ऐकला असेल. रिसर्च अनालिस्ट, डेटा अनालिस्ट, हे जॉब कशात येतात? आता सध्या चतुर्थ मध्ये येतात. ठीक आहे. किंवा जे ऍसेट मॅनेजर्स आहेत, पोर्टफोलिओ मॅनेजर्स वगैरे, हे सुद्धा कशामध्ये येतात? या चतुर्थ क्षेत्रामध्ये येतात. ठीक आहे. मग हे सगळं कशामुळे झालं? कशामुळे झालं म्हटलं? हे या क्षेत्राची निर्मिती का झाली बरं? या 3 गोष्टीमुळे: ज्ञान, संशोधन, माहिती तंत्रज्ञान. माहिती तंत्रज्ञान, संशोधनाचा विकास आणि इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंडचा विकास, म्हणजे त्याच्यात हे झालं, पोर्टफोलिओ व्यवस्थापन वगैरे असे जॉब निर्माण झाल्यामुळं पण त्याला एक वेगळं कन्सिडर करायला लागलो. ठीक आहे. विश्लेषक वगैरे, सल्लागार, असं लक्षात ठेवायचं. विश्लेषक, सल्लागार, ते हाय लेवलचं थोडंसं त्याला डेटा इंटरप्रिटेशन लागतं. हे सगळे जॉब चतुर्थ क्षेत्रामध्ये कन्सिडर केले. पंचम क्षेत्र. पंचम क्षेत्र, क्युनरी सेक्टर, धोरण निर्मिती. काय शब्द आहे? धोरण, पॉलिसी मेकिंग. ठीक आहे. उच्चस्तरीय संशोधन, विद्यापीठातलं संशोधन, पेटेंट. पेटेंट माहिती आहे तुम्हाला? हा, त्या सगळ्या गोष्टी. आयपी, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज, पेटेंट. त्याच्यावर पण आता जसं ना, ह्याच्यातून पण काय होतं? अर्थव्यवस्थेला गतिशीलता प्राप्त होते. मग सरकार आलं याच्यामध्ये, धोरण, प्रशासन आलं, बाबू लोक, आय एस लोक, बरोबर. सामाजिक संस्था, एनजीओ वगैरे आल्या, त्या सुद्धा याच्यात येतात. उच्च शिक्षण, विद्यापीठ वगैरे वगैरे. आणि हे तंत्र विज्ञानाशी संबंधित काही मोठा संशोधन करणाऱ्या, जसं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स वगैरे, या सगळ्या इन्स्टिट्यूशन त्याच्यात येतात. ठीक आहे. मग आता जे मोदी साहेब, त्यांची कॅबिनेट म्हणजे गव्हर्नमेंट पॉलिसी मेकिंग, मंत्रिमंडळ दिसते का? मंत्रिमंडळ, सरकारी धोरणे, सगळं कशामध्ये येतं? पंचम सेक्टरमध्ये. विद्यापीठ आलं, संशोधन केंद्रे आले. ठीक आहे. नुसतं राईट करत जाणार आता. उच्चस्तरीय हॉस्पिटल, सह्याद्री, मोठमोठे हॉस्पिटल जे काय असतील अजून ते, एम्स सारखे, बरं, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स वगैरे, एनजीओ मोठमोठ्या, थिएटर, संगीत, हे सगळे ऍबस्ट्रॅक्ट गोष्टी. संगीत काय? ऍबस्ट्रॅक्ट आहे, अमूर्त घटना. बरोबर आहे. या सगळ्या ज्या अमूर्त कल्पना आहेत,
सगळ्या कशात येतात? पंचम क्षेत्रामध्ये येतात. त्यानंतर इस्रो, नासा हे सगळं सगळं याच्यामध्ये येतं, पंचम क्षेत्रामध्ये येतं. करून ठेवा, मजेशीर आहे. ठीक आहे, थँक्यू. आणि आपण इथे थांबूया. ठीक आहे.